हरे कृष्ण. आपल्या सर्वांचं स्वागत आहे. प्रभूची थोडीशी ओळख करून देतो. सर्वांना आनंद देतोय माझा मागे. तर प्रवीणचं नाव आहे श्रीनिवास दास गदाधर प्रभूजी. प्रवीणचं जन्म ठिकाण आहे रायगडमध्ये. रायगड जिल्हा सर्वांना माहिती आहे. रायगडमध्ये रोहा तालुका आहे, त्या ठिकाणी प्रवीणचं स्थान आहे. प्रवीणचे आई वडील जसे बिहारचे आहेत, पण प्रवीणचा जन्म महाराष्ट्रामध्ये आपल्या रायगड जिल्ह्यामध्ये रोह्यामध्ये झाला आणि प्रवीणचं शिक्षण रोह्यामध्ये झालं आणि त्यांचं जे कॉलेज वगैरे शिक्षण आहे ते मी पुण्यामध्ये घेतलं. प्रवीण कम्प्युटर इंजिनियर आहे आणि ते खूप काम पण केलं. ओरॅकल वगैरे असं मोठमोठ्या कंपनीमध्ये काम केलं आणि एवढं मोठं काम असताना त्यांनी ते सर्व सोडून लोकांच्या सेवेमध्ये आपलं जीवन समर्पित केलेलं आहे. पुण्यामध्ये जे इस्कॉन मंदिर आहे त्या ठिकाणी प्रभूजींनी सेवा केली. त्यानंतर भरपूर ठिकाणी प्रचार कार्य प्रभूंचं चालू होतं. सध्या प्रभूजी गुरुकुल पूर्ण भारतामध्ये ओपन करत आहेत. तर सगळ्यात मेन गुरुकुल जे मेन ऑफिस आहे ते झारखंडमध्ये रांची या ठिकाणी आमचं गुरुकुल आहे. तर ते गुरुकुलचे अध्यक्ष प्रभूजी आहेत आणि पूर्ण भारतामध्ये सध्या 15 गुरुकुल आहेत. प्रत्येक वेगवेगळ्या राज्यामध्ये. तर महाराष्ट्रामध्ये 4 गुरुकुल आहेत. अशी पूर्ण भारतामध्ये अशी 15 गुरुकुल आहेत आणि अजून असं गुरुकुल आम्ही पुढे करत राहणार आहे. प्रभूजींचा संकल्प आहे की पूर्ण भारतामध्ये 1008 गुरुकुलची स्थापना करणार आहे. आणि तुम्ही पण मदत करू शकता. तर आज आपलं परम सौभाग्य की प्रवीणच्या मुखारुद्धातून आपल्याला कथेचं सेवन करायला मिळालं. तर सर्वात पहिल्यांदा प्रवीणचं आपण स्वागत करूया. 3 वेळा जोरात हरी बोल म्हणून. हरी बोल, हरी बोल, हरी बोल, हरे कृष्ण. आपल्या सोबत आहेत माझे शिक्षा गुरु श्री श्री राधाकृष्ण बिहारी प्रभू. ते आज आपल्याला संघ द्यायला आज कीर्तनात सुद्धा आपण बघितलं आपल्यासोबत फिरले आणि इथे जे काही यजमान आहेत त्यांचे तर आई वडिलांसारखे तर श्रीमान राधाकृष्ण बिहारी प्रभू जेव्हा मी मंदिरात शर्ट पॅन्ट घालून यायचो म्हणजे आता प्रसाद मिळेल म्हणून या आशेने माणूस जातो कधी कधी मंदिरात. तर प्रभूजी फ्रीज मधला महाप्रसाद फुल प्लेट काढून बस आणि खा आणि सेवा द्यायचे. आणि प्रभूजी आज आहे त्यांचं आपण स्वागत करूया की हरी बोल. आणि आपल्यासोबत आहेत 2 अजून भक्त आहेत श्रीमान करुणावतार गौर प्रभू आणि सचिसूत प्रभू. हे दोन्ही आमच्या गुरुकुलचे 2 मुख्य भक्त आहेत. आणि याला मराठी याला घेऊन आलो. मुरबाड गुरुकुल आता एक काम मुंबईला आमच्या जे काही गुरुकुल आहेत. प्रभूजी ऍनिमेशन इंजिनियर आहेत. त्याने ते सगळं सोडून त्यांना फिल्म इंडस्ट्री मराठीचं जे ऍक्टिंग युक्टिंग असतं ना त्यांनी इन्व्हाइट केलं होतं. ते म्हणाले प्रभूजी याच्यात जाऊ का. म्हणजे नरकात जायचं तर लोक होतं आणि नाहीतर गुरुजींच्या भगवंतांच्या सेवेत राहत. त्याने सोडलं. हे 2 भाऊ होते आणि यांच्या घरी मी गेलो होतो. यांच्या आईला म्हणलं तू म्हणतो 2 पोळ आहेत एक मला द्या. गाडी अशी चक्री येऊन पडली. उठल्यावर म्हणली याला घेऊन जा. त्यांनी आपलं आयुष्य दिलंय फार डेडिकेटेड आहे. आणि हे आमचे सचिव प्रभू झारखंड मध्ये गणितात पैकीच्या पैकी काढणार आणि गोल्ड मेडलिस्ट सर घेत. तर त्यांनी सगळं सोडून आपल्या या गुरुकुलच्या कार्याला आमचे प्रिन्सिपल आहेत गुरुकुलचे त्यांना या गुरुकुलच्या कार्याला जीवाला धरलेलं आहे आणि आपलं आयुष्य जो त्याच्यात समर्पित करायचं गुरूंच्या माध्यमातून ठरवलेलं आहे. आणि आपले प्रफुल्ल प्रभू त्याला तुम्ही ओळखता ते तुमचे इथले कुलगुरू आहेत. त्यांना अशी उपाधी दिली. तर प्रभूजी आम्ही गुरुमध्ये गेलो त्यांचा फोटो पाहिला म्हणलं जे नमस्कार. तर प्रभूजी भळे आहे. त्यांनी मला 1 महिन्या आधी भेटले. म्हणले तुमच्या आपल्याला कार्यक्रम करायचा गावात. तर मी म्हणलं कुठे. काय एवढं सोलापूरच्या गावात. म्हणलं ठीक आहे कारण कोकणातला सोलापूर आहे लांब. ठीक आहे म्हणलं. कारण गाडी चालू लोकेशन बघतोय पलीकडे कर्नाटक बॉर्डरला आहे. कृष्ण भक्त बडा चतुर. कृष्णाचा भक्त फार चतुर असतो. बरोबर आणतो. काल रात्री आम्ही धुक्यात आलो. आता दिवसा दिसले तरी रात्री एवढसा दिसत होता आणि किनाऱ्याने असा हळू हात चालत होता. तर आणि आपले यजमान आहे सखाराम प्रभू यांनी सगळं आयोजन केलंय
आणि सकाराम प्रभूंचं हृदय असं काय म्हणतात त्याला, जेव्हापासून आज सगळे आले सेवा भाव जी आहे त्याची कशी असली पाहिजे दिसायला लागलेलं आहे. आज प्रत्येकाला धरून आणि भक्ती माता आणि कोण आहे शिल्प माता जे आहेत यांनी हे यजमान आहे, त्यांनी मग सगळ्या भक्तांची सोय केली. आणि बघा सोय म्हणण्यापेक्षा आहे ना, या जगात प्रेमाची उणीव आहे सध्या. जगात प्रेम नाही, प्रेमच पाहिजे खरं तर माणसाला. माणूस जेव्हा हात जोडून प्रेमाने हात मारतो, दोन चपाती ते त्याचा जो आनंद आहे तो तुम्ही धनात, मोठ्या संपत्तीत, मोठ्या बंगल्यात नाहीये. प्रेमाने जेव्हा एखादी व्यक्ती आपल्याला जवळ येऊन दोन शब्द विचारतो ना, तर ते मायाळूपणा दोघांमध्ये दिसला सकाराम प्रभू आणि माताजींमध्ये. तर या सर्वांचं सुद्धा आपण स्वागत करूया 3 वेळा म्हणून. हरी बोल, हरी बोल, हरी बोल. आणि तुम्हा सर्व भक्तांचं स्वागत आहे. तर मी भागवत कथेला सुरू करेन आज, उद्या आणि परवा. तर भागवत हा फार मोठा विषय आहे, पण सर्व शास्त्र हे काही सूत्रांमध्ये बांधलेले आहेत. तर मी तुम्हाला काही करीन ते सूत्र देईन, आणि ते सूत्र जेव्हा तुम्ही घ्याल, तुम्ही भागवत कुठेही वाचा, कसंही वाचा, तुम्हाला सगळं कळायला लागेल. तुम्ही गीता उचला आणि कधीही वाचा, तुम्हाला लगेच कळायला लागेल. तर जे शास्त्रांचं सूत्र आहे त्याच्यात आपण जाऊ आणि भागवत कसं त्याच्यावर काय काय आपल्याला कळते त्या गोष्टी बघू. जीवनाचं लक्ष काय, आपण काय करायला आलोय, आलोय कुठून, आहे कुठे, करणार काय, जाणार कुठे, कशाचा पत्ता नाही. फक्त ते मेंढरासारखं धावतोय आपण. असू दे, काय प्रॉब्लेम नाही. माझा आवाज येतोय ना? जय महाराष्ट्र म्हणा. आज जारंगी पाटलांपेक्षा जोरात माझा आवाज आला पाहिजे. यांच्याकडे मोठी सभा स्टेज असते, आज मला माझा आत्मा जोर लावायला लागेल. तर आपण आलोय कुठे, चाललोय कुठे, करायचं काय आहे, हे सर्व जे आहे ते भागवतच्या माध्यमातूनच कळणार आहे. तर येत्या 3 दिवस, आज, उद्या आणि परवा, भागवत आणि त्याचा सार घ्यायचा आपण प्रयत्न करूया. भागवत हा रस आहे, तो काय आपल्या नुसत्या बुद्धीत काहीतरी 4 प्रकाशाच्या गोष्टी करण्यासारख्या नाही, त्या आहेतच. पण भागवत खास काय आहे तर त्याच्यात रस आहे, त्या रसाचं आपण आस्वादन करूया. आणि खर तर मी एक म्हणजे फक्त एक साधक आहे. माझ्या गुरूंच्या चरणी मी माझं आयुष्य समर्पित केलेलं आहे. त्यांनी जे काही मला मार्गदर्शन केलं, मला एवढे गुरुबंधू मिळाले, आणि जसे प्रभूजी आहेत अशा अनेक शिक्षक गुरूंच्या माध्यमातून मी आज उभा आहे. कारण लहान मुलगा आहे ना, तो एकाकडनं शिकत नसतो, आईकडनं काहीतरी शिकतो, वडिलांकडनं शिकतो, काकाकडनं शिकतो, मामाकडनं शिकतो, समाजातनं शिकतो, सरपंचाकडनं शिकतो, राष्ट्रपतीकडनं शिकतो, थोडं थोडं प्रत्येकाकडनं शिकतो. तसं मी काय माझ्या आयुष्यात एकट्याने बनलो नाही. माझे आई वडील, माझे बंधू, माझे मित्र, माझे गुरु, माझे गुरुवर्य, माझे गुरुबंधू आणि समाजात एवढे सगळे लोक आहेत, सगळ्यांकडनं शिकण्यासारखं आहे. आणि सगळ्यांकडनं मी जे काही शिकलोय आणि भागवत जे काही मला आहे, आत्मसात आहे, ते नक्कीच मी तुमच्या समोर मांडीन. त्यात काही त्रुटी असेल तर ती माझी असेल, तर ती मी आधीच क्षमा मागतो. आणि ज्यात जे काही चांगलं आहे ते तुम्ही गपचूप असं भरून भरून घेऊन जा. कसं असतं, कधी कधी कार्यक्रमाला ते फरसांची पुडी मिळते, एक घेतला का पत अजून दे, असं. तसे भागवताचा रस आहे, घ्या, अनंत आहे ते. हरी अनंता, हरी कथा अनंता, त्या लुटा, आणि त्यात काय चुकीचं सापडलं तर ते माझ्या तोंडात टाकून सोडून द्या. ठीक आहे का? मी लहान मुलगा आहे, आणि माझं एक सौभाग्य आज काय, जर मी कुठं करता करतो तर तिथे समजा कोणी सिनियर नसेल तर मला सगळं तो सिनियरचा पण लोड घ्यायला लागतो, चुकलं तर काय माझ्यावरच. पण इथं कसे आमचे गुरुजी आहेत, त्यामुळे थोडस ते गुरुजी ऍब्झॉर्ब करतील. तर मी सर्व गुरूंना पण वंदन करतो. मागे जे काही वरिष्ठ आहेत त्यांना माझा आवाज जात नाहीये, त्यामुळे ते आपापल्या जगात आहेत, पण त्यांना पण इथून मी वंदन करतो. तुम्ही सर्व मातांना मी वंदन करतो. देव माता वो जो कुर्सी में बैठे ना उनको वंदन कर रहा, उनको जाए मेरा आवाज. सगळ्यांनी थोडं थोडं पुढे आलं तुमच्या मागे जागा होईल. थोडं थोडं पुढे या सगळ्यांनी, आणि आपण प्रार्थना करूया आणि भागवत श्रवण करूया. तर मी थोडस एक छोटस भजन गाईन, प्रभूजी गातील, माईक तर नाही, आपलं गाणं पडेल, आणि प्रभूजी जय राधा माधव गातील, आणि त्यानंतर आपण भागवत श्रवण करूया, है ना.
जय राधा
जय हरे कृष्णा हरे कृष्णा 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 हरे 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 राम 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 हरे हरे। हरे कृष्णा। ओम ओम नमो भगवते वासुदेवाय। ओम नमो भगवते वासुदेवाय। ओम नमो भगवते वासुदेवाय। नारायणं नमस्कृत्य नरं चैव नरोत्तमं देवीं सरस्वतीं व्यासं ततो जयमुदीरयेत्। नष्टप्रायेषु भद्रेषु नित्यं भागवत सेवया भगवती उत्तम श्लोके भक्तिर्भवति नैष्टिकी। कृष्णाय वासुदेवाय देवकी नंदनाय च नंद गोपकुमाराय गोविंदाय नमो नमः। ओम ज्ञानतिमिरन्धस्य
ज्ञानाञ्जनशलाकया चक्षुरुन्मिलितं येन तस्मै श्रीगुरवे नमः। नमो ॐ विष्णुपादाय कृष्णप्रेष्ठाय भूतले श्रीमते भक्तिवेदान्त स्वामिनिधि नामिने नमस्ते सरस्वते देवे गौरवाणी प्रचारिणे निर्विशेष शून्यवादी पाश्चात्य देशतारिणे जय श्री कृष्ण चैतन्य प्रभु नित्यानंद श्री अद्वैत गदाधर श्रीवासादि गौर भक्त वृंद। हरे कृष्णा 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 हरे 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 राम 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 हरे हरे। तर संपूर्ण शास्त्र श्रुती स्मृती पुराण हरे कृष्ण हरे कृष्ण। तर संपूर्ण जे शास्त्र आहेत हरे तर संपूर्ण जे शास्त्र आहे यांचा एकमात्र उद्देश आहे, सगळे शास्त्र कुठलाही वेद असू दे, पुराण असू दे, उपनिषद असू दे, वेदांत सूत्र असू दे, आयुर्वेद असू दे, धनुर्वेद असू दे, कुठल्याही प्रकारची जी विद्या आहे याचं एकमात्र लक्ष आहे ते म्हणजे आपली प्रगती, आपल्या मनुष्यांची प्रगती। कारण वेद जेव्हा सुरू होतो त्याचा पहिला शब्द आहे वेदांचा अथातो ब्रह्म जिज्ञासा। अथातो अशा शब्दाने कुठलाही पुस्तक ग्रंथ चालू होत नाही, पण वेद अथातो पासून सुरू होतो। अथातो का बरं? अथातोचा अर्थ आहे इंग्लिश मध्ये म्हणतात देअरफोर, मराठीत म्हणणार म्हणून। समजा आपण एखादं पुस्तक लिहितोय म्हणून म्हणजे कुठून काय आला असं पण म्हणत नाही ना पहिल्याच भेटीत म्हणून। अरे म्हणून का म्हणतायत ते? अथातो म्हणजे आता तू हे वाचतोय ना, तू हे वाचतोय याचा अर्थ तू मनुष्य आहेस, म्हणून ब्रह्म जिज्ञासा, म्हणून तो काय कर? ब्रह्म जिज्ञासा कर, सत्याचं जिज्ञासा कर। ब्रह्म म्हणजे काय? ब्रह्म म्हणजे शाश्वत सत्य। दोन सत्य आहेत या जगात, एक आहे अशाश्वत सत्य, एक आहे शाश्वत सत्य। अशाश्वत सत्य म्हणजे या जगातल्या गोष्टी जे आहेत हे सत्य आहे, परंतु शाश्वत नाही। म्हणजे समजा हे आसन आहे किंवा हा समजा हा दांडगूर आहे, आता हा लोखंडाचा दांडगूर आहे, इथे हा पाईप आहे, हे सत्य आहे का? असत्य आहे? सत्य आहे, पण थोड्या वेळाने हे सत्य राहणार आहे का? 15 वर्षानंतर 200 वर्षानंतर हा दांडगूर इथे ठेवला तर राहणार आहे का? मग ते सत्य असून पण असत्य आहे, म्हणजे हे शाश्वत सत्य नाही। तर वेद काय करतं ते म्हणतात अशाश्वताकडनं शाश्वताकडे जा तू। आता इथल्या गोष्टी भरपूर बघितल्या, ऐकल्या, कळल्या तुला, आता त्याचा शोध घे जो कधी बदलत नाही। कोण बदलत नाही? देव बदलतो? आपली आत्मा बदलते का? नाही, आपण कधीच बदलत नाही, आपण आत्मा आहोत। ही जी चैतन्य शक्ती आपल्या शरीरात आहे ती कोणामुळे? आत्म्यामुळे। एकदा आत्मा गेला काय चैतन्य शक्ती त्या शरीरातनं गेली, आणि चैतन्य शक्ती गेली का तो धाड करून पडते बघा माणूस। असं पडतो की ना धाड करून? आपण एखादा माणूस समजा गेला, आपण काय म्हणतो? तसं पाहायला गेला तर तो कुठंच गेला, त्याचे डोळे तिथंच आहेत, नाक तिथंच आहे, हात तिथंच आहे, पाय तिथंच आहे, पोट तसाच झाला।
मग गेला कुठं आणि गेला कोण? तर आत्मा निघून गेला. त्याचा आत्मा निघून गेला का मग तो शरीर तसाच्या तसा पडून राहिला. म्हणजे या शरीराला चालवत कोण होता? आत्मा. तो आत्मा शाश्वत आहे. शरीर शाश्वत आहे का? त्यामुळे ज्यावेळेस आपण म्हणतो मी सुंदर आहे, तर हे सत्य आहे का असत्य आहे? हे सत्य आहे. का सत्य आहे? तर आरशात बघून सत्यच आहे की. हा एखादी पहिले आरसा असं म्हणतो अगं बाई तुला बघून कसं माझं मन गेलंय आणि ती तरी ती कशी तरी असली जाड्या नाकाने डोली डोली तर तिच्यासाठी ते सत्यच आहे. म्हणजे प्रभूजी असं लागले. प्रभूजीने आधी वाटलं की मी सिरियस लेक्चर देणार आहे, मी मला काळजी करू नका. तर हे सत्य आहे की तो सुंदर आहे, त्याशिवाय आरसात काहीतरी बघतोय. पण ते शाश्वत सत्य नाही, तो थोड्या वेळानंतर असत्य ठरणार आहे. म्हातारपणी किती वेळ मेकअप फासून फासून आली तरी म्हणजे आजी हो मागे असं तरुणपणी लोक होते माझे माग, ती तरुणपणी आता जा माग. जसं म्हणतात ना ओला पान वाळलेल्या पानाला हसतो, पण ते वाळलेलं पान म्हणतो नाला एक दिवस तुम्ही पडून खाली यायला त्याची मात्र मग तुझं वाटळ होती. तर शास्त्र काय म्हणतात? इथून तिथे जा, तमसो मा ज्योतिर्गमय. तू तमस आहे, अंधकार आहे हा जग. तुला दिसतोय तसं नाहीये, म्हणतात ना दिसतं तसं नसतं म्हणून तर जग असतं. तुला दिसतोय पण तसं ते नाहीये. तमस आहे इकडे, अंधकार आहे. तमसो मा ज्योतिर्गमय, त्या दिव्य चेतनेकडे जा, भगवंतांकडे जा. तर ऍक्च्युली असतो मा सद्गमय, इथे असत आहे. इथे सत म्हणजे शाश्वत. सत म्हणजे नुसतं सत्य नाही, सत म्हणजे शाश्वत. हे असतो आहे, इथे काही शाश्वत नाही, सगळं काही अशाश्वत आहे. आणि वेळोवेळी ते कळतं आपल्याला, नाही असं नाही, वेळोवेळी कळतं. लहानपणी कळतं, थोडं मोठं झाल्यावर कळतं. लहानपणी आपण खेळतो गाण्या मान्या ये गोटे करून टपाक टपाक येतात सगळे. हा तिकडून ह्याची आई धोते त्याची आई येते मारायला, मग दोघं पडून जातात. हा मैत्री आहे किती दिवस, शाळा सुटली का मैत्री संपली. हा इकडे जॉबला, तो तिकडे जॉबला, हा इकडे गेला, तो तिकडे आर्मीत भरती झाला, तो कुठेतरी शेती करतोय, तो कुठेतरी सरकारी झाला, कोणतरी मंत्री झाला, तो बघायला पण येत नाही, तो दुसरीकडे बंगला बांधून बसतो. संपला विषय. तर असंच आहे इथे, वेळोवेळी आपल्याला कळणार आहे हे शाश्वत नाहीये. असं तो मग सद्गमय, तिकडे जा जिथं काही बदलतच नाही. तिकडे सगळं बदलतं की नाही. इथं आपण आयुष्य लावतो, जीव लावतो एखाद्यावर आणि अचानक तोच पलटतो. ज्याच्यावर एवढा जीव लावला तोच पळून जातो. तुझ्या माग पळून पळून वाट माझी लागली आणि तुझ्या फिरतीचा हा इंचू मला चावला. ते कुठली गाणी आहेत ना, तुझ्या फिरतीचा हा इंचू मला चावला, माझा जीव वेळा झाला तर आणि तू फिरूनही माझ्याकडे पाहिना. तू माझ्याकडे पलटून पाहत पण नाही. आपण एवढं कधी कधी एखाद्या संबंधात जीव लावतो पण आपल्याला पलटून तो माणूस बघत सुद्धा नाही. तेव्हा प्रश्न पडतो असं का? त्याचं एकच उत्तर आहे, हे जग शाश्वत नाही. आपण सगळे वाहणाऱ्या नदीच्या सारखे आहोत. ते नदीत दोन असे कधी कधी दोन कॅनल येतात ना, असे एकत्र येतात, नंतर परत असे कुठेतरी विस्तरित होतात. तर त्यातली पानं असतात ना झाडाची, ती त्यात पडतात आणि कधी कधी कधीतरी दोन पानं एकत्र येतात आणि परत पाण्याच्या प्रवाहात निघून जातात. तसेच आपण जीव आहोत, एकमेकांना भेटतो आणि निघून जातो. कोणी आई, कोणी आजोबा, कोणी बाबा, कोणी पोरगा, कोणी बायको, कोणी नवरा, कोणी मुख्यमंत्री, तर कोणी सरपंच, तर कोणी काय, असे प्रत्येकाने पद भेटत राहतो आपण. पण हे शाश्वत नाही, ते त्या क्षणापुरती आहे तर करा, नाही असं नाही. पण त्याच्यावर अख्खा जीव शाश्वतपणे लावणं हे चुकीचं आहे. त्यामुळे शास्त्र म्हणतात अथातो ब्रह्म जिज्ञासा, म्हणून तू तुझ्या आयुष्याबद्दल शोधून काढ. आणि म्हणून एवढे वेद लिहिले तो भगवंतांनी वेद का दिले, कोणासाठी दिले? आपल्यासाठी दिले. वेद काय मनुष्याने लिहिलेले नाहीयेत, मनुष्य लिहू शकत नाही.
अथांग ज्ञान आहे ते. आता या ढगाच्या पलीकडे काय आपण इथं नाही येऊ शकत. जो तिथून आलाय तो सांगू शकतो की ढगाच्या पलीकडे काय. आता अमेरिकेत काय तो अमेरिकेचा माणूस सांगू शकतो, आपण सांगू शकतो नाही. तसं देवाच्या दारी काय आहे तो देव स्वतः सांगू शकतो वेदांच्या माध्यमातून. आपण इकडे फसलोय, आपण अडकलेले आहोत, या भवसागरात अडकलोय. हे भवसागर ह्याला माया अशी उपमा दिलेली आहे. माया म्हणजे काय? माया म्हणजे जे दिसतंय ते नाहीये, दॅट विच इज नॉट, इंग्लिश मध्ये म्हणतात. जे आहे तुला दिसतंय ते ते नाहीये. त्याचं उदाहरण सांगतो. हे काय आहे? हे काय आसन. आता हे जे खालचे एक पाय आहे ना मी तोडला, आता 3 पाय, आता काय? आता काय आसनच आहे. 2 पाय तोडले तर आसनच आहे. लोक म्हणतात आसन पडून नाही. तिसरा पाय तोडला तर आसन, चौथा पाय तोडला तर आसनच आहे. मग ह्या आसनात त्या आसनात काय फरक आहे? फरक आहे ना, तरी दोन्ही आसन आहे. कारण आसनात तुमच्या विचारात आहे. म्हणजे कधी लहान मुलाचं काहीतरी बोलतो, अरे आसन आहे, पण ते आसन नाही, ते आपल्या संकल्पनेत आहे. तसं सुख आणि दुःख या जगात जे आहे ते आपल्या संकल्पनेत आहे. खरं ते सुख पण नाही ते दुःख पण नाही, ते केवळ क्रिया आहे. लक्षात घ्या. माझ्या मनात संकल्पना आहे की मी कथा देतोय, कमीत कमी 100-200 पोरं आली पाहिजे, तो मजा येते क्लास द्यायला, असं माझ्या मनात तयारी आहे. बघा, मनात आहे, आत्म्याचा काही संबंध नाही. माझ्या मनाने तयारी केली, असं 200 दिसले, मी खुश झालो, आले तो लोक. आकडे एकच राज्य आणि एकच कोणतरी करते बरा आणि 2 जण आली तर मी म्हणे, प्रभू कुठं आणलं तुम्हाला? म्हणजे लक्षात घ्या, कथा तशीच्या तशीच आहे. कथा बदलते का? नाही. तर मी कथेकडे लक्ष न घालता जर मी या विषयात लक्ष घालता सुख आणि दुःखाचा अनुभव गेलाय तर हे पण शाश्वत नाही. आपण एखादा गुलाबजामुन खातो, आवडतं की नाही आपल्याला? सुख मिळतो का दुःख मिळतो गुलाबजामुन खाल्ल्यावर? म्हणा की सुख मिळतो. बरोबर. का सुख मिळतो? आपल्या मनात असते गुलाबजामुन कधी आता टाकलं की नाही, कारण आपल्याला इच्छा असते. आपण आधी कधीतरी खाल्लेला असतो आणि आपल्याला वाटतं हा सुख आहे आणि तो सुख पुन्हा मला मिळाला म्हणून सुख होतो. पण जेव्हा तुम्हाला एखादं म्हणतो हा अजून एक घ्या, अजून एक घ्या, असं करतो 20 गुलाबजामुन झाले, त्यानंतर काय वाटतं? त्याला शरीर ते त्यानंतर तोच गुलाबजामुन तुम्हाला सुख देणार आहे का? देणार आहे का? म्हणून सकाळ सकाळी पोट म्हणून असं पिळकोरण मारलं तर एका 21 मध्ये हसलेत लोक. असं म्हणतात हसल्याने सगळे हसलं पाहिजे की नाही? काय तर कधी कधी लोक ना शास्त्राचं ज्ञान देताना लई सिरियस होतात. शास्त्र एकदम सोपं आहे हो. शास्त्र काय आहे? एखादा माणूस जेलमध्ये, त्याला एखादा माणूस समजवतो, बाबा असं करू नको, मग मी वरती शिफारिश करून तुला जेल बंदा तयार करतो. तेच शास्त्र आहे. साधू संत येतात, आपण हे भवसागरात अडकलोय, ते म्हणतात बाळा असं चुकी झाली तुझ्याकडनं, तू आता देवपरायण हो आणि मोकळा. सिंपल. त्याला काय सिरियस घेण्यासारखं कोण आता तू निघ म्हणजे मी तुला काढतो, असं काही सिरियस नाही. भक्ती आहे, साधा आहे, सोपं आहे. तुकाराम महाराज पण सरळ सोप्या भाषेत सगळ्यांना शिकवत आहे. तुम्ही आज अभंग एवढे गात होते, मला एवढा आनंद झाला. ते सगळं सेम शास्त्रातले शब्द आहेत. तर माया म्हणजे जे दिसतंय ते नाही आणि तुम्हाला जे सुख दुःखाचे अनुभव होत आहेत हे द्वंद्व आहेत, हे सत्य नाही. म्हणजे कधी कधी समजा एखाद्या पडला खालून आणि त्याचे पाय मोडला, आपण धावत जातो की नाही सगळं, काय झालं रे बाळा, लाईफ गेली बाबा, हे लोक ते लाव, हे ते सगळं करतो. आतून आपण पण धावतो, पण त्याचा एक असतो ज्याचा त्याच्याशी वाकडा असतो, तो ठीक लवकर लवकर हळद घेऊन लाव. आतून मजा वाटत, आतून हसतो तो, बाहेरून तुम्ही लागलं नाही का बाळाला, एवढा लागलं. म्हणजे आपलं मन एवढं दृष्ट आहे, ते आतून पण एक आवाज करतो.
सत्य आहे की नाही? पण हे सत्य पण असत्यच आहे. तर ह्या सगळ्या गोष्टी सुख आणि दुःख जे आपण अनुभवतो या क्षणिक आहेत आणि कुठल्या ना कुठल्या स्तरावर आहेत. तर भागवत या गोष्टी करत नाही. जे सर्व शास्त्र आहेत, उपनिषद म्हणा, सूत्र म्हणा, भगवद्गीता, हे आपल्याला काय शिकवतो? द्वंद्वातनं बाहेर जायला शिकवतो. या सुख दुःखाच्या स्तरातनं बाहेर जा अर्जुना. निर्माण मोहाजित संग दोषा अध्यात्म नित्यादि निवृत्त कामा द्वंद्वैर्विमुक्ता सुख दुःख संघे गच्छन्ति अमूढा पदम अव्ययम्. अर्जुना, निर्माण मोहा जितसंग दोषा, या मोहात स्वतःला बाहेर काढ. जितसंग दोषा, हे संसारातले जे दोष आहेत तर पडू नको. अध्यात्म नित्या विनिवृत्त कामा, नित्य अध्यात्मात राहा. अध्यात्म नित्याद्रिवत्त कामा द्वंद्वैर विमुक्ता. या द्वंद्वात ना बाहेर झाले. कुठे सुख आणि दुःख शोधत बसलाय? सुख आणि दुःख शोधू नको. त्या शाश्वत जे भगवंत आहेत त्या भगवंतांना जाऊन तू भेट. कशाला अडकलाय इकडं? का अडकलाय? कशाला आपला जीव लावलाय तू इथं या मर्त्य लोकांमध्ये? हेच सगळे संत येऊन सांगतात, वेगळं काही सांगत नाही. तर आता याच्यात बोलायचं तर हा मोठा विषय, पण त्याला मला पडायचं नाही. मला मुद्दा हा सांगायचा होता की शास्त्र काय करतात? आपल्याला उठवतात. उठ उठ, जागा हो. किती दिवस झोपणार तू? ती झोप ती हाताची झोप नाही, जी आपण अशी झोपतो तीच झोप शरीराची आहे. तू या भवसागराला स्वीकार केलायस शाश्वत म्हणून, ही झोप हे शाश्वत नाहीये. दर जन्माला तुला हे झटका बसणार आहे. तू जीव लावशील आणि काहीतरी वेगळं होईल. उदाहरणासाठी तुम्हाला सांगतो, आपण धन कमवतो. आपल्या संकल्पना काय असते? भरपूर धन कमवा, मग आपण सुखी होणार. एक मिनिट, लहान असताना तर धन देत नाही बाबा. तेव्हा माणूस कुठेतरी चड्डी पिड्डी घालून फिरतोय. थोडा मोठा झाला का कमवायला लागतो. मग त्याच्या डोक्यात एक आयडिया येते, आपण लय कमवणार, भरपूर पैसा आज सोन्यात चेनी गावात फिरणार. ही संकल्पना असते. असू दे, काय प्रॉब्लेम आहे? तो आयुष्य घालतो तो 50-55चा होतो. पैसा येतो नाही असं नाही, त्याला भरपूर पैसा यायला लागतो. पण ज्यांना दाखवायचं असतं, ज्यांनी त्याला शिवाय घातलेलं असतं, हे गाण्या म्हणे चड्डी कधी लायकी नाही, चल परत तिकडे भीक मागे असं काहीतरी बोलतात, त्यांना दाखवायचं असतो. पण आपण 55 झालं ते गेलेले असतात. पैसा आला हो, ज्याला दाखवायचा तो गेला. आणि ज्यांना खाली दाखवायचं ते म्हणतात त्यांना काय गेलं गेलं नुसतं आपल्याशी. 50-55 झाल्यावर माणूस छोट्याच्या झोपडीत नाही बंगला बोलवतो, ठीक आहे. पण तरुणपणी असतं की मला बायकोला बंगला द्यायचा, म्हणजे म्हातारपणची कंटाळलेली असते, त्या आधी झोपडीत राहिली होती, बंगल्यात जाऊन काय करणार? बघून तर कसं करतात माहितीये, ते असं घे घे, हा ये ये ये, आणि असं घेतलं का काढून घेतात. कुठे? म्हणजे ज्याला तुम्ही सुखाची उपमा देता त्याला सुद्धा ते गायब करून टाकतात. तुम्हाला ती स्थिती मिळेल पण सुख मिळणार नाही. त्यामुळं अख्खा आयुष्य या आशेवर राहायचं की आता मी सुखी होईल. एक दिन वो आएगा माती के मोरा, आता या वेगळा पैसा खुश होतो माणूस. पण सुख कुठे? मला हेच माणूस दाखवा. तरुण पोरगा असतो तर म्हणते ही पोरगी माझ्या भेटली ना, आयुष्यात मित्राई पटली ना, मी लग्न करणार, बघ तू मग मी किती सुखी होणार. धावतो बेचारा, असा 8-9 वाजेपर्यंत झोपलेला असतो, पण पोरीच्या प्रेमात सकाळी 5 वाजता उठून बसलेला असतो आंघोळ करून. का ती पोरगी मला भेटल. बरं भेटली, त्यानंतर कळतं आयुष्यातली मोठी चूक झाली, लग्न केला आणि फसलो. ती बोंब मारते, तेव्हा म्हणतो आता गप की, अगं मी तुला गप म्हणलं म्हणजे थोडंसं गप. ती म्हणलं आई दिसत होती तशी सुंदर होती पण आहे डेंजरस. मग त्याची ती संकल्पनाच फुटते. आहेत का ती माणसं मागत गप बसतील बघा, काय आहे का? तसं पण हिने तलवारीला घेऊन फिरली होती. त्यांना लक्षात आलं किल्ला तो नाही लढायचा, किल्ला हा लढायचा. तेव्हा मी तू घरातच पाठवलंय, याचा काय करायचं?
मारलं तर मरतंय, नाही मारलं तर मरतंय. खरं बोलतोय की नाही सांगा. आपले हा सत्य पण शाश्वत नाही. तर पॉइंट काय, आपल्या संकल्पना या मायादेवी पुरा करू देत नाही. ती धरते नाचवते. गाजर म्हणतात ना, गाढवाला गाजर लावतात. ते उदाहरण आहे ना, की त्याला गाजर दाखवून कामाला लावतात, त्याच्या पाठीला गाजर लावतात असं दांडगा लावून, तर खायच्या नादात तो पुढे 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 जातो आणि सामान उचलून घेऊन जातो. तसं माणसाला, या जीवात्म्याला मायादेवी गाजर देते. आज सुखी होणार, ये थोडीशी दारू पी, लय मजा आहे. थोडीशी, नको नको, आई बाबा ओरडले, थोडीशी पी. मग तो थोडीशी पिता पिता किती बेवडा रस्त्यावर हालायला लागतो, त्याला कदाच कळत नाही. पण सुख काय मिळत नाही. भगवंत काय म्हणतात, हे सगळं सोडून दे. जितसंग दोषा, आणि द्वंद्वातनं बाहेर हो. अध्यात्म नित्य निवृत्त कामा द्वंद्व विमुक्ता सुख दुःख संगे. हे सुख दुःखात ते द्वंद्व आहे ना बाळा, त्याच्यात बाहेर निघून जा. आणि कुठे जा, कुठे जा, जायचं कुठे तुला? न शशांको न पावकः यद्गत्वा न निवर्तन्ते तद्धाम परमं मम. त्या धामात जा जिथे परत कोणी येत नाही. त्या धामात जा तू, जिथनं कोणी परत येत नाही. कारण तिथं सगळं काही शाश्वत आहे. एकदा का तुम्हाला शरीर मिळाला, तो म्हातारा होत नाही. ते वैकुंठ, ते म्हणजे वैकुंठ. जसं भगवंत 15व्या अध्यायात म्हणतात, ऊर्ध्वमूलं मदः शाखम् अश्वत्थं प्राहुरव्ययम् छन्नांसि यस्य पर्णानि यस्तं वेद स वेदवित्. हे अर्जुना, हा संसार उलट्या झाडासारखा आहे. उलट्या झाडासारखा? तुमच्यापैकी कोणी उलटा झाड पाहिलंय? उलटा झाड म्हणजे ज्याचं मूळ वरती आहे आणि फांद्या खाली आहेत. कोणी पाहिलेलं आहे? हात वर करा. भक्तांना नाही सांगायचं, बक्षीस देईन मी तुम्हाला. खरंच, मी कॅलेंडर आणले, पण कॅलेंडर 30 आणलेत, माणसं 30 वर दिसतात. त्यांचा पटापट दिला असता. येस, सांगा कुठे पाहिलंय? पाहिलंय तुम्ही? पाहिलंय, तुम्हाला आठवत नाहीये. हा हा हा, कोणाचं? हा, पण मग ते सरळ असतं ना, उलट पाहिजे आपल्याला. पारंब्या येतात ना खाली, पारंब्या खाली येतात, पण ते फांद्यावरच असतात ना. असं कसं? हा हा हा, काका. हरे कृष्णा. नदी किनारी, नदी किनारी, सगळी झाड पाहिलेलं उलटा. नदी किनारी, नदीच्या काठी झाडाचं प्रतिबिंब. हा, हे बघा, कोणतरी ऑनलाईन द्यायला लागले. मध्ये बोलायचं नाही, ठेवा. ऑनलाईन वाल्यांनी तुम्हाला फेवर केलाय, ऑनलाईन ठेवून तिकडे ऑनलाईन फक्त ऐकायचं, तुमचा वेळ कोणता असते. बोला. ती बोलली तशी, माताजी तुम्ही सर्वांनी पाहिलंय, तुम्ही सर्वांनी कळशी घेतली अशी आणि असे टप टप करत गेले आणि पाणी भरायला गेले तळावात. तरी तलाव, तलाव म्हणजे भरले. ते झाडाचं, ओरिजिनल झाडाचं प्रतिबिंब पाहिलं का? सावली पाहिले कशी असते? भगवंत म्हणतात, अर्जुना, हा विश्व त्या विश्वाच्या सावलीप्रमाणे आहे. म्हणजे आहे पण नाही. म्हणजे उदाहरणार्थ बघा, इथे तुम्हाला सावली दिसते माझ्या हाताची थोडी. आता याच्यात बघा, हे दिसते असं बघा, हे दिसते. ते कुत्र्याचा चेहरा वाटते की नाही आतमध्ये सावलीमध्ये? तो कुत्रा आहे का? पण ती बोट आहेत माझी, बोटांचा आकार आहे. तसं ओरिजिनल भगवंत आहे आणि ओरिजिनल वैकुंठात सगळं आहे. तिथे पण भावना आहे, आपण त्या परमनंट राहतात. यशोदा आणि कृष्णाच्या ज्या भावना आहेत ना, ते परमनंट आहेत. इथे येऊन ते लीला करतात, ते परत जातात, पण ते परमनंट आहेत. आपण नोकरी करतो की नाही, तर सुरुवातीला अप्रेंटिसशिप असते, मग कॅज्युअलिटीला घेतात, मग परमनंट करतात, मग पगार नीट असतो. तसं एक परमनंट तिकडे. हे काय?
अप्रेंटिसशिप आहे, इथं नकली आहे, इथं सगळा सावल्यांचा खेळ आहे. हा खेळ सावल्यांचा म्हणतो ना मराठीत, हा सर्व खेळ सावल्यांचा चाललाय, ओरिजिनल नाही. तर वैकुंठाची जी भावना आहे त्या ठिकाणी जाण्यासाठी हे सर्व शास्त्र रचलेले आहेत. नाहीतर ते शास्त्र वाचून काय डोकं वाढल्याने काय होणार आहे? फार तर फार थोडं ज्ञान वाढेल, पण होणार काय? तुम्ही सगळंच तुम्हाला कळालं, मग आता काय पुढं? ठीक आहे, 2 मिनिटाचे प्रभून सगळं कळालं, सगळं कळालं, आता काय? क्या करेगा? सब समझ में आ गया, क्या करेगा आगे? कुछ नहीं करेगा, लोक दिमाग खाएगा. 2 मिनिटासाठी तुम्हाला एक सिद्धी मिळाली की तुम्ही मेलेल्या माणसाला हात लावला तर तो जिवंत होते. 1 मिनिटासाठी तुम्हाला अशी सिद्धी मिळाली, चांगली आहे ना? अशी सिद्धी पाहिजे पुढे आपल्याला. हा पावर. काय होणार आहे त्यानंतर? काय होणार? सगळे मुर्दे तुमच्या दरवाज्यावर येतील. ए म्हातारे निघ बाहेर, लाव. तुमचं जगडं अवघड होऊन जाईल. लावला का हा जागला, सगळे मुर्द्याना झालं, घे शेंड आहे, मुठ जा. तर सिद्धी तुमच्या कामाला येणार आहे का? तो ज्ञान तुमच्या कामाला येणार आहे का? कळलं तर काय त्याच्या पुढे? काहीच नाही उपयोग. पण जेव्हा आपल्याला संबंध जोडता येतं, तो जो ज्ञान आहे, ती जी शक्ती आहे, म्हणजे ती सिद्धी जी आहे, ती खऱ्या कामाची. भुक्ती मुक्ती सिद्धी कामी सकले अशांत, कृष्ण भक्त निष्काम अतएव शांत. कृष्णाचा भक्त काय करतो? स्वतःला कृष्णाशी जोडतो, विठ्ठलाशी जोडतो, आणि तो परिपूर्ण होतो. जिथं आहे तिथेच परिपूर्ण होतो. आणि जो भगवंतांना स्वतःशी जोडत नाही, तो सगळ्या इतर गोष्टींना जोडतो. तो किती जरी उड्या मारल्या त्यांनी तरी तो अतृप्तच राहतो. तुम्ही बघा, जनरली वैष्णव साधू होतो, वैष्णव आम्ही सगळे वैष्णव आहे, नाचतो गातो आनंदात राहतो. आम्हीच नाही, जेवढे वैष्णव सगळे नाचतात गातात आणि आनंदात राहतात. पण जेव्हा एखादा हट्टी माणूस असतो, असं हट्टी वगैरे करतो, सिद्धी वगैरे प्राप्त करायला भस्मात बसतो, त्याला बघूनच भीती वाटते. एकदा एका ठिकाणी यात्रेला नेलं, माझं 30-35 लोक होती. तर ते एका ठिकाणी नेलं त्याने, तो बाबा काय असं डेंजरस बोलायला लागला. मी पण घाबरलो. ते माझ्यासोबत गेलेले भक्त घाबरले, तर माझ्याकडे बघ देवळे पण घाबरले. असं होईल तसं होईल, दक्षिणा द्या, सगळ्यांनी दिले, मी पण दिले. भीती घे बाबा, आम्हाला सोडित ना. तर आपला जो जीवनाचं लक्ष आहे ना, तो फार साधा आहे आणि ते शास्त्रात दिलेलं आहे. आता भागवतात येऊया. 18 पुराण आहेत, 18 उपपुराण आहेत, श्रुती आहे, स्मृती आहे, पंचरात्रिकी विधी आहेत, उपनिषद आहेत, वेद विद्या आहे, व्याकरण विद्या आहे, संगीत विद्या आहे, सगळं काय आहे. आपलं संगीत सुद्धा साधारण नाहीये. शास्त्रीय संगीत असं आहे, त्याला गाता गाता जेव्हा तुम्ही शेवटच्या स्वरला पोहोचता तेव्हा भगवत प्रेमच्या वाणी बाहेर येते, आपोआप येते. हे संगीत आहे, आपल्या शास्त्रात दिलेलं आहे. अशा नुसतं एखाद्याने गायलं तर तुम्ही रडत बसाल, त्यांनी काय गायलं ते कळलं नाही तरी. लगेच पाणी. काका असे संगीत आहे, ते गायला बसावं असं तांडव वगैरे करायचं वाटतो, भडाम 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 असं आपोआप. ते सगळं संगीत शास्त्र पण आहे. मग भागवतम वेगळा कसं काय? तर भागवताची लीला आहे काय? भागवत याला अमल पुराण म्हणतात. काय म्हणतात? अमल पुराण. जोरात म्हणा, अमल पुराण. मन म्हणजे ज्याच्यात दोष आहे. दोष म्हणजे द्वंद्वाच्या पण काही गोष्टी आहेत. कारण इतर जेवढे पुराण आहेत याच्यात भक्ती सुद्धा सांगितले, कर्मयोग सुद्धा सांगितलंय, ज्ञानयोग सांगितलंय, ध्यानयोग सांगितलंय, जगातल्या रोमॅन्टिक गोष्टी पण सांगितल्या, नल दमयंती. आता त्यांच्या प्रेमात आम्हाला काय करायचंय? ही त्याला भेटली, ती त्याला हसली, ते लग्न करायचं, त्याला मल म्हणलं गेलं, जे भक्तीच्या डायरेक्ट त्याच्यात थोडंसं मिश्रण आहे. पण भागवत असा ग्रंथ आहे जो अमल पुराण आहे. जो कसा आहे? अमल पुराण आहे.
पहिला श्लोक आहे ओम नमो भगवते वासुदेवाय. जन्मादीयस्य यतोन्मयादितरतश्चार्थेष्वभिज्ञस्वराट् तेने ब्रह्महृदयादिकवये मुह्यन्ति यत्सूरयः तेजो वारिमृदां यथा विनिमयो यत्र सर्गो मृषा धाम्ना स्वेन सदा निरस्तकुहकं सत्यं परं धीमहि. ते म्हणतात या जगात देवी देवता सुद्धा भ्रमित होतात, असा जग आहे. आणि तिथे या भागवतानी सत्यम परम धीमहि, परम सत्य, नॉर्मल सत्य नाही जे बदलतं, कुठला सत्य, परम सत्य इथं स्थापित केलेलं आहे. श्रीमद्भागवते महामुनी कृते किंवा परेश्वरः सद्यो विद्यावरुध्यते त्रिकुटिले शुश्रूषुभिस्तत्क्षणात्. एका क्षणात तुम्ही वाचलं का कृष्ण प्रति प्रेम आपोआप जाग होतो. हे ग्रंथ आहे, ते आम्हाला ग्रंथ. याचं असं आहे की भागवतचा एक श्लोक जरी वाचला तरी तुमचं हृदय कृष्ण प्रेमने भरून जाणार आहे. मी तुम्हाला काय बोललो की ती ज्ञान तुम्हाला कामाला येणार नाही, सिद्धी जरी झाली तरी कामाला येणार नाही. तुम्ही एखाद्याला राखाची पुडी बांधून दिली, जा तुला पोरगा होईल, ठीक आहे, मग तो परत वाढत पोरी संपतील तुमच्या. त्यामुळे सिद्धी तुमच्या कामाचं आहे का? नाही. समाजाच्या पण कामाचं नाही. उद्या सरकारी म्हणून बंद करी, आता काय पुढे द्यायला लागेल, तू पोरच व्हायला लागेल, पोरींचं लग्न ते कुठं होणार. तर शेवटी या संसाराच्या बंधनाला आपण जास्त काय हात लावू शकत नाही, काहीच नाही करू शकत. पण ही जी भक्ती आहे ना, भक्ती जी आहे ती तुम्ही कर्मांनी घेऊ शकत नाही. आपण कर्तव्य केलं म्हणून नाही. भक्ती कशी येते, जेव्हा तुम्ही भक्ताच्या संगतीत येता. आज कुठेतरी सखाराम प्रभू कुठेतरी भक्त झाले, त्या निमित्ताने आज त्यांनी कथा ठेवली, मग तुम्ही आता कुठेतरी हरिभक्तीचं ऐकताय. आज मी बोलते होते, कोणी ते दुसरा बोलेल, परवा तिसरा बोलेल, पण तुमच्या कानात काय जाते, भागवत जाते. आणि आपोआप ते गेल्यावर भगवंतांप्रती आपोआप प्रेम आकर्षण निर्माण होते. तर ही भागवताची महिमा आहे. आणि शास्त्रात म्हणले आहे भागवत काय करतो, भागवत तुम्हाला एक औषध देतो. कुठलं औषध? निगमकल्पतरोरगलितं फलं शुकमुखात् अमृतद्रवसंयुतं पिबत भागवत रसमालयं मुहुरहो रसिका भुवि भावुकाः. ज्याला ते द्वंद्वाच्या गोष्टी, न्यायशास्त्र, अर्थशास्त्र, जगातल्या गोष्टी करायच्या त्यांनी दूर राहा. कारण भागवत 24 कॅरेट गोल्ड आहे, 24 कॅरेट सोनं आहे. याच्यात फक्त आणि फक्त भगवंतांचा आणि तुमचा जो संबंध आहे ना आध्यात्मिक, त्याचा जो रस आहे त्याचाच आस्वादन करायला मिळणार आहे. आणि याच्यात नामाची महिमा आहे की भागवत जर नीट श्रवण करायचं असेल तर नाम कीर्तन करत राहायला पाहिजे. आपन्ना संस्मृतिं घोराम यन्नाम विवशोभ्रणं ततः सद्यो विमुच्येत यद्विभेति स्वयं भयम्. आपन्न संस्मृतिं घोराम म्हणजे एखाद्यावर विपदा आली आणि नुसता विपदाच्या नावाखाली सुद्धा त्यांनी हे विठ्ठला म्हणलं. यन्नाम विवशोभ्रणं, विवशतापूर्वक त्यांनी नाव घेतलं. म्हणजे त्याला काही नाव घ्यायचं नव्हतं देवाचं, विवशतापूर्वक. कधी कधी पाय लागतो का आपल्याला, चाललं पाय रामा पाय लागला विठ्ठला. काही लोकांना शिंकला का नारायणा, आपण लगेच बोलतो ना तोंडात. यन नाम विवशो गृणं, जर चुकून तुम्ही विवश होऊन सुद्धा नाव घेतलं, यद विभेती स्वयं भयम, तुमचं एवढे पाप मुक्त होता तुम्ही नुसतं त्या नावाने. मेन नाव सोडून द्या, ज्याला आपण एवढं कीर्तन करतोय त्याचं मेन नाव झालं. असं विवश मध्ये सुद्धा घेतलेलं जो नाव आहे त्याच्याने सुद्धा तुमचे अनेक जन्माचे पाप असे नष्ट होतात. श्रीमद भागवतम घे. भागवत मध्ये ती शक्ती आहे. भागवत टाइमपास करत नाही. तुम्ही भागवतातले जे कथे आहेत हेच कथा जर तुम्ही दुसऱ्या पुराणात पाहिले तर त्याच्यात थोडे वेगळे डिटेल असतात. पण भागवतात तो टाइमपास डिटेल नाही, डायरेक्ट भक्तीबद्दलच आहे. कशाबद्दल आहे? भक्तीबद्दल. बस, भक्तीच्या पलीकडे नाही काय बोललेलंच नाही. काय बोललं नाही आता ऐकून घ्या. भागवतचा उदय कुठे झाला? भागवत आधी पण होता. व्यासदेवानी सगळे पुराण वगैरे लिहून काढले, सगळं लिहून काढलं.
वेद उपनिषद सगळं लिहिलं आणि सगळं लिहून झाल्यावर त्याला तरी असं वाटलं की काहीतरी माझ्याकडनं राहिले. एक तर आपण काहीतरी काम केलं, काहीतरी राहिल्यासारखं वाटतं. जसं आज जेवणात ठेचाची अपेक्षा होती. आमच्या पूजेला ठेचा व्हायचा आणि त्यांचा पोरगा बसला, ठेचा कुठे आहे रे, तोंड कुठे आहे, डाव्या बघते म्हणजे मग संध्याकाळी हा मग ठीक आहे, त्या अधूर राहिले. त्यामुळे आतली पूजेला कधी संध्याकाळ होते मी प्रभूजींना ठेचा म्हणून होती. तर तसं प्रत्येकाच्या आयुष्यात काही ना काहीतरी आपण करतो अनुष्ठान आणि काहीतरी मग त्याच्यातलं राहतं आणि ते आपल्या मनाला बोचत राहतात. काहीतरी राहिले. कधी कधी आपण गरीब असतो, आपल्या घरी लग्नाला पोरीला आपण जास्त देऊ शकत नाही, पण काही वर्षांनी आपण श्रीमंत होतो. मग आपल्याला वाटतं आता तरी मी माझ्या पोरीला ह्या धनाचा काहीतरी द्यावं. तोपर्यंत ते आपले टोचत राहतं आणि मग मोठ्या जरा आपण देतो. आपण आपले कर्तव्य केले. तसं ह्यांना व्यासदेवांना वाटलं काय म्हणजे काय झालंय माझ्याकडे. मग त्यांनी स्वतःच्या गुरु नारद मुनींना हाक मारली. नारद मुनी आले म्हणे माझ्यासोबत ही अवस्था आहे, मी सगळं लिहिलं, सगळं ज्ञान दिलं, मी आत्म्याचं ज्ञान दिलंय, परमात्म्याचं ज्ञान दिलंय, प्रकृतीचं ज्ञान दिलंय, काळाचं ज्ञान दिलंय, भगवंतांबद्दल ज्ञान दिलंय, मग राहिलं काय माझ्याकडे, काय लिहायचं राहिलंय. तेव्हा नारद मुनी वीणा वाजवतात. नारद मुनी नारायण बोल, नारद मुनी के जय. नारद मुनी म्हणतात हे व्यासा, कारण व्यासदेव शिष्य, तू सगळं लिहिलंस मान्य आहे, पण तू एक गोष्ट लिहायचं राहिलं. म्हणे काय. भगवंत आणि भक्ताचं जो प्रेम आहे ना, जो प्रेम आहे आणि ते कसं प्रेम प्राप्त केलं आणि भगवंतांनी कसं त्याचं केलं याच्यावर खास काही तू लिहिलं नाही. असं ग्रंथांमध्ये आहे, आता ध्रुवची स्टोरी दुसऱ्या ग्रंथांमध्ये पण आहे, पण खास शुद्ध भक्तीच्या दृष्टिकोनात. बघा भक्ती आपण सगळं करतो, भक्ती सगळे करतात की नाही. सगळे उठला का दिवाबत्ती लावतात, सगळे लावतात ती, ठीक आहे. बाहेरच्या देशातले लोक नास्तिक आहेत, आपल्या भारतात सगळे लावतात. ओम जय जगदीश हरे स्वामी जय जगदीश हरे. आणि त्या गाण्यात म्हणतात तेरा तुझको अर्पण प्याला गे मेरा, तुझा तुला अर्पण माझं त्यात काही नाही. ठीक आहे, किती शाण आहे बघा. पहिल्यांदा होते सगळं तुझं आहे, माझं काय रे देवा, किती बघा मला शाण आहे. दुसऱ्याच ओळीत म्हणतोय धन संपत्ती घर आवी, कष्ट मिटे तन का, ओम जय जगदीश हरे. हे जगदीश्वरा जगदीश. आधी म्हणतो तेरा तुझको अर्पण, आता म्हणते धन घेऊन इकडे मागे. आणि कष्ट मिटे तनका कष्टासाठी आयोडेक्स आहे, त्याआधी देव कशाला पाहिजे. बरोबर ना. तर आपण अशा आहोत की आपली भक्ती आहे, पण भक्तीत थोडासा मिश्रण आहे ना. आपण देवाची पूजा करतो, नाम जप करतो, पण लगेच एकदा मी गेलो होतो बंगालला. बंगालमध्ये गंगासागर आहे ना, उसके पास दक्षिण बारासात आहे. तर त्या गावात असंच हे गावला रस्ता तरी त्या गावचा रस्त्याच्या एवढूसा तोडतो जातो त्याच्यात. तिथे गेलो आम्ही, बरं कार्यक्रम दिला. मग तिथं कशी प्रथा आहे की म्हणजे म्हातारी लोक येतात तशी आपल्याकडे कसे 10-20 रुपये देतात, तर त्यांच्याकडे कसं आहे की ते फळ ठेवतात. फळ एक 10-20 रुपयाचे ठेवायचे असतील त्याचे ठेवतात. ती मी भाव नाही आता तेवढी फळ कोण खाणार आहे, पण ते आपल्याला लोक प्रेमा द्यायला नमस्कार करायचं आणि ठेवायचं. तर तिथे एक आजीबाई उभी राहिली होती. मी म्हटलं आजी नाही मी किंवा ओळख करून देते. ते एवढ्या गावचा मी ओळख करून काय करणार, मी आपला एक दिवस इथून जातो. बरं असू दे, ते तर बोलली. ही तिकडची काय बरं, हिचं आता 4 वर्ष आधी लग्न झाले. बरं मग हिला मुलासाठी आशीर्वाद द्या. हे आता हे काय बरं, हिचं आता असं झालंय त्याचा आशीर्वाद द्या. अहो म्हटलं मी कोण आशीर्वाद देणार तो नाम घ्या. पण काय असतं ती सवय झाली असते, त्यामुळे आपण देवाकडे गेलं की नाही असं वाटतं की मागून घेऊ. तेवढं केलं ना भजन विजन बिझनेस. आता तू एवढं केलंय की दे की मागता एवढा नाही तर आजपासून काही लोक अशी नवस घेतात, मला नाही पावला ना तुझ्या दारी कधी येणार नाही. देव म्हणतो ती लोक ब्लॅकमेलच करतात देवाला.
तू नकोच देव मग दाखवतो तुझ्या मंदिरात कसं कोण जाते तू. देव म्हणतो रे बाबा माझे धंदा बंद केले मी, घेऊन टाकीला काय पाहिजे ते. कधी कधी आपल्याला जे मिळत नाही ना ते खरं तर आपल्यासाठी चांगलं असतं. आपल्याला ते कळत नाही, आपल्याला वाटतं नाही नाही मला ते पाहिजे, त्याची गरज आपल्याला नसते, पण आपण तरी ते घेतो. एकदा काय झालं, एक माणूस होता, तो नारद मुनींचं प्रवचन ऐकत होता. तर नारद मुनी वृंदावन बद्दल बोलत होते की वृंदावनचं कण कण चैतन्य आहे, तिथे तुम्ही इच्छापूर्ती आहे, तुम्ही मागाल ते मिळेल. तो म्हणतो कुठे आहे वृंदावन. नारद मुनी सिरियस झाला, तिकडे जा. जातो आणि तो असं संध्याकाळच्या वेळेला वृंदावनला पोहोचतो तो आई शपथ काय आनंदच आनंद आहे, चिंतामणीच आहे. तुम्ही एवढ्या लांबून आलोय, थोडं जेवायला मिळालं तर जेवण प्रकट होतो. वास आता थोडासा वारा विरा चालला की नाही थोडा मजा येईल, मग ती वारा व्हायला लागतो उकडे तिकडे, त्याला मजा वाटायला लागते. तो त्या झाडाखाली जातो, मग ते एखाद्या बेडबीड असताना खाट बीट मस्त झोपलो असतो, खाट प्रकट होतो. मग आज झोपतो असं मस्त, म्हणजे थोडे चांदण्या ढग गेले तर चांदण्या दिसल्या तर मजा वाटली. तर चांदण्या ढग बाजूला होतात आणि चांदण्या दिसायला लागतात. पण चांदण्या दिसायला लागल्या रात्र झाल्यावर आपल्याला माहितीये काय होतं, भीती वाटते. चुकून वाघी आला तर तो पण येतो. तो येतो म्हणतो महाप्रसाद एक गोविंदे नाम ब्राह्मणी वैष्णव खाऊन टाकायला. तर या भौतिक इच्छा अशा आहेत ना की त्या संपणार नाही. एकदा एक शिवजींचा भक्त असतो, तो काय करतो, तो ठरवतो की बास आपल्या घरात लई गरिबी झाली. आणि महादेवाचं एक नाव आहे आशुतोष. काय नाव आहे, आशुतोष. माझ्या मागे म्हणा नमः पार्वती पदये हर हर महादेव, नमः पार्वती पदये हर हर महादेव. जो विष्णूची भक्ती करतो आणि महादेवाबद्दल मनात निंदा ठेवतो त्याची भक्ती कधी पुरी होत नाही. आणि महादेव म्हणतात जो माझं भजन करतोय ना, रामाचा किंवा विष्णूचा अनादर करतो, त्याला त्याचा तपश्चात जो मी स्वीकार करत नाही. हे दोघं बीजेपी काँग्रेस सारखे यांच्यामध्ये पडून वाटतात, ती कधी सत्ता पलटतील आता. त्या शिवजींची तो भक्ती करतो, आराधना करतो, तो म्हणतो बास झालं माझ्या घरातली गरिबी, आता मी जातो आणि मी तपश्याच करतो. कारण महादेव असे आहेत ना, बघा कृष्ण थोडा वाकडा आहे असं असं बघतो. तुम्ही किती भजन केलं त्याला नाही द्यायचं ना, तो नाही देणार. शिवजी कशातले भोळे पडत, बोला बाबा म्हणतात त्यांना. अक्षरशः म्हणजे ह्या स्टोरीला सांगितलं, एकदा कुठेतरी मायादेवी म्हणजे पार्वतीला ती म्हणली मी स्वतः मायादेवी आहे, मी अख्या जगाला बनवते, लोक महल बनवते, आमचा नवरा बेचारा कैलासात बसलेलो होतो टेकडीवर. हा, आणि एकदा का ते बसले ध्यानात, त्या 36,000 वर्ष तपस्यात जातात. ते म्हणले अहो ते कसं वाटतंय, तुम्ही उन्हा तानात थंडीत बसताय, मी तुम्हाला एक महल बांधून देते, प्लीज नाही म्हणू नका, मी जगातला बेस्ट महल बांधीन. आता बायकोला कोण नाही म्हणणार, बरं ठीक आहे तुझी इच्छा, तुझी पण भक्तच आहेस माझे. मग मायादेवीने असला महल बांधला, असला लोक देव लोक गेली, सगळी गेली, राजा महाराज सगळं गेली तिकडं. त्याचं वास्तुपूजा होती, वास्तुपूजा. ब्राह्मणाला बोलवला, जो बेस्ट ब्राह्मण आहे त्याला बोलवला मायादेवीने. फडशी बसला असा घेऊन, तो हा काय करायचा, त्याला त्याचा समोर बसलाय, त्यालाच घर येते, पण आपला ते मंत्र बोलून मोकळा. सगळं झाल्यावर त्या ब्राह्मणाच्या मनात आलं, गावात हे असलं माझं मागलं असतं तर. त्याच्यातल्या मनात आला, बेचारा भोळा बाबडा होता, त्याच्या मनात आला. मग ते ऐकलं कोणी, महादेवाने. कारण महादेवाला मनाचं ऐकू येतं. मग तो ते आपण हे करतो ना संकल्प की काय देणार म्हणून, ब्राह्मणाला आपण दान दिल्याशिवाय ते पूर्ण होत नाही. काहीतरी दिलंच पाहिजे, काहीतरी गवताचा दाणा उचलून त्याच्या हातात दिलं पाहिजे, त्याशिवाय उपचार देतो. नाही झालं तर तोंडात गोड शब्द बोलायचे की माझ्याकडे धन आणि निर्धनी आहे, बोलायला शिकलं पाहिजे माणूस. तर महादेव आहेत त्यांच्याकडे कशाची कमी, तर मायादेवी स्वतः पाहिजे ते देईल. माग म्हणे काय पाहिजे तुला, मला काय नको महादेव, मला तुमची सेवा मिळालीच नाही म्हणत, देव मनात काहीतरी. मग मायादेवी म्हणजे तुम्हाला कळते तर देऊन टाका की त्याला, त्याच्या मनात काय तुम्हाला कळते तर देऊन टाका. मग महादेव हातात संकल्प घेतलं आणि हा बंगला तुझा. कैलास पर्वत तो बांधण्याच राहतो तिकडं, आणि माता पार्वती बघितलं
वाट लागली. माझा नवरा परत टेकडीवर गेलाय. ते आमचे भोळे महादेव, याची भक्ती करायला एक माणूस गेला. तो म्हणा लय गरीबी आहे, मला आता ह्याच्यात काय राहायचं नाही. तो म्हणतो मी आता महादेवाची भक्ती करून धनच मागतो. मग तो केदारनाथला जातो आणि असं बसून ध्यान लावतो. ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय. तो बोलायला लागतो. बोलता बोलता त्याच्या शेजाऱ्याचा माणूस असतो राहणारा शेजारी ना. संस्कृत मध्ये शेजाऱ्याचं नाव म्हणतात अरी. अरी संस्कृत मध्ये त्याला म्हणतात अरी. आणि अरी या शब्दाचा दुसरा अर्थ आहे शत्रू. भारताचा शत्रू अमेरिका नाही, कोण आहे? पाकिस्तान, चायना, श्रीलंका. त्याचा आपल्या घरातले भेद बाहेरच्या माहित नसतो. आपल्या घरातले बोंब साईडमध्ये ऐकलेला असतो. अगं यांच्याकडे असंच बाई किती बोंब. तुम्हाला खबर पाहिजे ना शेजारीकडे जाईल, ती लगेच सांगणार नको मला तो कंटाळा यांची किती तो भांडण. आणि ती म्हणजे कशी बाहेर आली का नटून नटून येते. आपण बोंब बोल नवऱ्या वाटते बाई बिनकी असं सगळं शेजाऱ्याला सगळं माहिती असतं. तर शेजारची जी बायको म्हणली याला नवऱ्याला तिच्या, तुम्ही इथंच बसा, असंच राहा, खा प्या झोपा. त्याला बघा, त्याला केदारनाथला जाऊन 2-3 दिवस झाले, त्याने आतापर्यंत तेवढा जप केला असेल. मी एवढा पोटली भरून तुम्ही भीक मागे बस इकडं. मग असं बर आता काय करायचं? शेवटी नवरा म्हणतो ठीक आहे, जातो मी पण केदारनाथला. तो पण जातो वरती चढत. तो बी बसतो आणि तो थोडा फाटाफाटा म्हणतो, त्याच्यासोबत यायचंय ना. आता त्यांनी 1000 नाव घेतलं आपला ओम नमः शिवाय फटाफट बोलतो. पण महादेव महादेव ते बोला बाबा, त्यांना काही काउंटिंग मिटिंग नसते. मन आले का एकदा सगळ्यांचे उद्धार करतात. महादेव खाली आले, या पहिल्या वाल्याला भेटले. ए बाळा कसा आहेस? महादेवा माझ्यावर काय केलीस तू, दर्शन दिलं, असू दे, काय पाहिजे तुला? एक लक्षात घ्या, स्वतःच भेटलाय तुम्हाला, आता काय पाहिजे? पण तरी माणूस मागतो. म्हणतो महादेवा मला तू त्याच्यावर बी प्रसन्न होणार आहेस ना साईडवाल्यावर? तो म्हणला हो मी त्याच्यावर बी प्रसन्न होणार, तुला माहित आहे मी कोणावरही प्रसन्न होतो, मी असुरांवर पण प्रसन्न होतो. मी एक काम कर, तू जे मागलं त्याचा डबल मागा. ठीक आहे तथास्तु करून येतात. ते म्हणजे आलोच खाली, ते शेजाऱ्याला पण भेटतो. ते दुसऱ्या टेकडीवर जातात त्याला भेटतात. ते म्हणतात बाळा महादेवा धन्य झालं, माझी बायकोला खुश होतो दर्शन दिलं. बरं म्हणा काय पाहिजे तुला? म्हणजे त्यांनी काय मागितलं? तर त्यांनी मागितलं की तू जे मागशील त्याचा डबल त्याला पाहिजे. असं महादेवा माझं एक डोळं फोडू महादेवा. म्हणजे माणूस एवढा दुष्ट आहे ना, एवढा कपटी आहे की त्याला देव जरी सापडला तरी काय मागायचं हे माहित नाही. देव सापडला की त्याच्यासोबत राहा की कुठे चालले महादेव सापडले कृष्ण झाले की तुमचे सगळं तुझे पाहिजे तिकडे नेऊन जातील तुम्हाला. ते सोडून माणूस डोळ्यात फोडून घेते बघा. अशा अवस्था आहे माणसाची. आणि त्याच्यावरून आपली भक्ती कशी आहे? निशुद्ध भक्ती नाही. आपली भक्ती म्हणजे भौतिक याच्यात घुसून घुसून आहे. आणि आपण एवढे वाकडे आहोत ना, आपण आपल्या जगाला एवढे आसक्त आहोत आपण की आपल्याला ती शेपूट म्हणतात कुत्र्याची शेपूट वाकडी, ती वाकडी तुम्ही किती सरळ करा. म्हणजे लोक कार्यक्रमाला पण येतात, भक्तीचं हे पण करतात, जय हरे रामा हरे कृष्णा, पण आतून सुधारणा करायच्या नाही. एकदा एक माणूस होता, त्याचा व्यवसाय होता, कपड्याचं दुकान होतं त्याला. आणि नंतर तो म्हातारा झाला, कंजूस होता. हळूहळू म्हातारा झाला तर त्याने त्याच्या दोन पोरं होती त्याला. एकाला कपड्याचं दुकान दिलं आणि एकाला भांड्याचे दुकान उघडून दिली. पण त्याला ती सवय होती दुकानात जाऊन खूप ना खूप असतो ना म्हातारा झाला. हा वही पुस्तक टाको, हे एवढ्याला कशाला कपडे दिले, मी असताना एवढ्या नव्हतो देत, तू असं करशील धंदा बुडल, हे घात तू असं करू नको तसं करू नको. पोराला नेहमी होतायचे दुकान. त्यांना वाटलं किती हे बाबा सुधारणार, आता सोडा ना तुमचं तुम्ही केलं, आमचा मी करतो. नाही तो भांड्याच्या दुकानात पण तसंच, हे भांडे असं कसं ठेवलं तू, असं खराब होईल ते होईल ते होईल तसं होईल तसं होईल. हे दोघं भाऊ ठरवतात. आपल्या बापाला ना काही सुधरवलं पाहिजे. मग कसं सुधरवणार?
आपण एक काम करू, यात्रेला पाठवू. महाराजांना देतात कुठेतरी यात्रेला, याच्यात पाठवू, बरोबर सुधारला पाहिजे. पाहिजे तर महाराजांना एक्स्ट्रा पैसे देऊ, म्हणजे एक्स्ट्रा लेक्चर दे. एक यात्रा जात असते, त्यात त्या महाराजांना ते म्हणतात की आमच्या पवडल्याने घेऊन जा, काही पैसे लागतील का आम्ही, ते म्हणतात ठीक आहे. जातात. महाराज बाबा म्हणतात ठीक आहे, पोरांनी पाठवले म्हणतात, ते झोली बिली घालून जातात. जाताना अख्खा भारत यात्रा असते. मग दक्षिण भारत किंवा कुठेही गेलं ते ऑटो विटो असतं ना, ते ऑटो आणि सुद्धा भांडत बसतो. बाबा नाही 20 कशाला घेतले, 2 रुपयात जाते माणूस. मग ते महाराज म्हणतात अवश्य भांडू नका तुम्ही, गा बसा महाराज, तुम्हाला पोराकडनं पैसे घेतले, तुम्ही लुबाडतोय. महाराज म्हणला काय माणूस आहे. मग शेवटी तो लय कंटाळतो, महाराजांना बळावता बाबा तुम्ही काय, आणि जिकडे तिकडे हे प्रसादाचे किती झाले, मग तुम्ही 50 कशी काय घेतले, तिथं लिहिलंय की 20 रुपयालाच आहे म्हणून. म्हणजे महाराज म्हणतोय जाता जाता याला मारून. बरं, नंतर काय होतो, सगळा भारत फिरून झाल्यावर शेवटचा पडाव म्हणजे शेवटचा जो स्थान आहे तो काशीचा असतो. आणि काशी इथे एक स्थान आहे मणिकर्णिका, जिथं आईचं कुंड हरवलं होतं आणि ते शोधल्या शिवजी गेले, तर गंगाजी उत्तर वाहिली. तर ते काशीचं स्थान चंद्र आकारात आहे. तर तिथं असं कोणी डुबकी मारली तर मुक्ती मिळते. तर मणिकर्णिका घाटावर अशी आशीर्वाद आहे शिवजींची की तिथं ज्याला पण अग्नी मिळेल त्याला मुक्ती मिळते, म्हणून लोक अक्षरशः तिथे लाईन लावतात. तर मणिकर्णिकामध्ये ते महाराज काय म्हणले, आता हा शेवटचा पडाव आहे, आपण आत्मसाक्षात्कार करूया. सगळ्यांनी तिथे एका वेळेला 40 बॉडी जळतात, 40 शरीर एका वेळेला जळतात. आणि तो जो भस्म आहे शिवजी स्वतः अंगाला होता, लक्षात घ्या. ते जे अंगाला असतं ना तिथलं असतं. तर ते म्हणे प्रत्येक यात्रेनी एक हेड घ्या, एक जागा घ्या, तिथंच एका एक जळते ना, आणि नीट त्या शरीराला जळताना पहा. नाही कसं आपल्याला लगेच वैराग घेत ना थोडा, जा आणि मग मला अनुभव सांगा. सगळे 40 बसले आणि शेवटी ह्या म्हाताऱ्याच्या डोळ्यात तो अक्षरशः रडायला लागला. अक्षरशः म्हणजे असं अक्षरशः रडायला लागला. आणि गुरुजी पाहतात बाकी लोक आहेत थोडेसे टेन्शन मध्ये, थोडा भीती वाटायला लोकांना, हा रडतोय. म्हणजे देवा शेवटी यात्रा सफल झाली. ते झाल्यावर तो आला आणि सगळे महाराजांना पाय पडायला लागले, हा पडायला लागला. आणि महाराज मी आजपासून खरं तर तुम्हाला गुरु मानतो. एवढे दिवस मी माझं आयुष्य वाया घालवलं, मी मान्य करतो. माझं आयुष्य महाराज या कपड्याच्या दुकानात गेलं, आयुष्य वाया घालवलं महाराज. काय ते 10-20च्या नोटा आणि 20 रुपयासाठी मी लढत राहिलो लोकांची. मी मूर्ख आहे महाराज. आज तुम्ही माझे डोळे उघडले, या स्मशान भूमीत माझे डोळे उघडले तुम्ही महाराज. तर ते म्हणजे काय साक्षात्कार झालं तुला, काय साक्षात्कार झालं तुला, काय झालं असं, काय कळलं काय तुला महाराज. मूर्ख आहे मी, त्या कपड्याच्या दुकानात राहिलो, लाकडाचा धंदा केला असता ते केव्हा झाला असतं, मला आता कळायला लागलं. आपण ते म्हणतो ना चित्त्याची गोड मेल्याशिवाय तसं आपण काय करतो, आपला स्वतःला अडकून ठेवतो कुठेतरी. तर जेव्हा भागवत ऐकतो ना आपण, त्यावेळेला या सगळ्या देहात्म चिंतनांना सोडून द्यायचंय. सोडून द्यायचंय की मी गरीब आहे, मी श्रीमंत आहे, मी काळा आहे, मी गोरा आहे, मी पुरुष आहे, मी स्त्री आहे, मी भारतीय आहे, मी बाहेरचा आहे, मी कुठला आहे, हे सगळं देहात्म बुद्धी सोडून मी भगवंतांचा आहे, हा एकमेव भाव जेव्हा तुम्ही ठेवाल आणि त्यावेळेला जेव्हा तुम्ही भागवत ऐकाल, तर तेव्हा तो रस तुमच्या आत निर्माण होईल. आणि त्या स्थितीला म्हणतात शुद्ध भक्ती. काय म्हणतात, नाहीतर आधीचे जेवढे उदाहरण दिले हे सगळं काय मिश्र आहे, काय मिक्स आहे, याच्यात सगळं पाहिजे. चैतन्य महाप्रभू म्हणून गेले 500 वर्षापूर्वी, स्वयं कृष्ण हे चैतन्य महाप्रभूच्या रूपात आले. ते स्वतःचाच भक्त म्हणून अवतार घेतला त्याने. पंचतत्वात्मकम कृष्ण भक्त रूप स्वरूपकम भक्तावतारम भक्ताख्यम नमामि भक्त शक्तिकम. स्वतःचाच भक्त म्हणून आले, आपल्याला शिकवलं की भक्ती कशी केली पाहिजे. तर त्यांनी ज्यांच्या जीवनात 8 श्लोक लिहिले आणि 4थ्या श्लोकात म्हणले त्यांनी, न धनम न जनम न सुंदरीम
कवितां जगदीश कामये मम जन्मनि जन्मनीश्वरे भवता भक्तिरहेतु की त्वयि. हे भगवंता, न धनम, मला धन नको. खरं सांगतो तुम्हाला, मी म्हणजे लाखो रुपये कमवले महिन्याला. मी ऑरेकलला होतो, म्हणजे लाखो. पण त्याच्यात खरं सांगतो, मला काय सुख मिळालं असं काही नव्हतं. सॉफ्टवेअरचा माणूस असतो ना, सॉफ्टवेअरवाला, तो असं कोडिंग लिहितो, तरुण असतो, कोडिंग लिहितो, कम्प्युटर अशा 5 काम करतो. पैसे भरपूर येतात अकाउंट मध्ये, पण टेन्शन मुळे केस उडतात. बघा तुम्ही तरुण पोरं आजकाल त्याची टकली होतात, बघितलं का? लग्नाच्या वेळेस टाकला असतो, कसं काय पोरीने निवडलं, म्हणजे बँक बॅलन्स बघून निवडलेलं असतं काय. तरुणपणा जातो कोड मध्ये, पैसे येतात, केस उडतात, आणि पैसे आल्यावर तो म्हणतो आता केस पाहिजे, म्हणते जो केस करणारा डॉक्टर असतो ना, केस लावणारा, त्याला पैसे देतो आणि केस आणतो. म्हणजे अख्या आयुष्यात कमवलं काय? पैसे कमवले, केस गमवले, मग केस गमवले आणि पैसे गमवले, मग तुझं काय राहिलं? याच्यापेक्षा आमच्या प्रोजेक्ट बघितलं आम्ही प्रपोज करून. तर पॉइंट काय आहे की आपल्याला वाटतं की धन असेल तर मी सुखी होईल. तर धनाची गरज नाही, धनाची गरज नाही. न धनम, धनाची गरज नाही, धनावर आश्रय राहण्याची गरज नाहीये. न धनम न जनम, की जन आहे. काही लोकांना भरपूर फॉलोअर लागतात, नाही, काही गरज नाही. काही लोक, एक माणूस होता, त्याचे इंस्टाग्रामवर 5 मिलियन फॉलोअर होते. किती? 5 मिलियन म्हणजे 50 लाख. इंस्टाग्राम म्हणजे ऑनलाईनचे फेसबुक सारखे आपलं इंस्टाग्राम असतो, त्याच्यावर लोक फोटो टाकतात. आधी लोक फोटो काढायचे, तर मला अजून माहिती आहे, आई बाबांनी पोरं अशी उभे राहायचे त्या स्टुडिओ मध्ये, असं त्या छोट्याला खाली बसवायचे, बस रे गाण्या. आता म्हणजे ते कॅमेरे काय पप्पी घेण्यासाठी आहे? आता कोणाला घेताय? एका लग्नात आठवलं म्हणून सांगते, हा विषय नव्हता. एका लग्नात एक शहरातली पोरगी असते, तिचं लग्न एका गावातल्या पोरासोबत. गावातली लोक म्हणतात ही पोरगी टिकल नाही, टिकल शहरातली आहे. पण लग्नात सगळं अशाच लोक बघतात कशी आहे ती, बघतो आम्ही लग्नात. तर लग्नात ना ती पोरगी अशी, ते जे असतं साडीचं ते पुढं असतं, आणि ती माणूस अशी शांत असते एकदम, आणि ते भटजी म्हणत असते अभि हे करिये वो करिये, आणि ती अजिबात हालडुली करत नाही, म्हणजे मस्ती करत नाही. नाही तर काय वेगळे कपडे घालणार घेतले, कावळे सगळं म्हणतात हा पोरगी सुशील आहे, अजिबात तिला घमंड नाही, शहरी असल्यावर काय. किती साधी आहे बघा, तशी आहे तशी बसू नये. मग तिची मावशी म्हणते कशाला, त्यामध्ये व्हॉट्सअप चेक करते. न जन्म न जन्म. तर एका माणसाचे 5 मिलियन फॉलोअर म्हणजे 50 लाख माणसं होती, आणि त्याच्या मैतीला कोणी नव्हतं, म्हणून त्याला सरकारी लोकांनी उचललं, ते अँब्युलन्स मध्ये टाकलं, जाळलं, त्याला भसून कुठेतरी समुद्रात फेकून दिलं. कुठे गेले 50 लाख लोक? तुम्ही न धनम न जनम न सुंदरी. बघून तर मला सुंदरी पण नको. तर सुंदरी काय आहे, ती दिसायला सुंदरी आहे, पण तिचा जो जंजाळ आहे तो कधी संतच नाही कोणाला. या जगात आजपर्यंत स्त्रियो चरित्रम देवो न जानामी किम मानुष. स्त्रियांचं चरित्र देवतांना कळलं नाही, मनुष्याला काय घंटा करणार आहे? हो, लोकांना वाटतं अरे माझी बायको एकदम सोजूळ आहे, हा खरंच सुशील आहे, पण ते आतून दोन आवाज येतात, जे त्याला काही वर्षांनंतर कळतं. नवऱ्याला पहिले 5 वर्ष कळतच नाही माझी बायको बोलते काय, तिला नक्की काय पाहिजे. सगळं झाल्यावर शेवटी ती काहीतरी बोलणार. मग त्यातून काही आधी का सांगितलं रे, सांगायची गोष्ट असतात, मला वाटतं तुम्हाला कळतं मी कसं नवऱ्यासोबत राहिले का बाई. नवऱ्याला कळत नाही, तू सरळ का बोलत नाही. बायकोची अपेक्षा असते, मग तुमचं प्रेम आहे तर तुम्हाला कळलं पाहिजे ना. त्याला कुठं प्रेम असते? तू असं पण बोलू शकत नाही मला प्रेम नाही. मग तो आपला हो बरोबर आहे तुझं, आता काय
आमच्या आईसोबत एकदा झालं होतं, म्हणजे आता स्वतःच्या घरचं उदाहरण देतो. ते सगळं त्यावेळेला फ्रीज फ्रीज माहिती ना, नवीन नवीन तेव्हा आम्ही लहान होतो. तर ते गोदरेज फ्रीज नसतात ते छोटे छोटे फ्रीज पाणी वगैरे ठेवायला. ते काय झालंय, मी माझ्या मित्राच्या घरी ते फ्रीज मधून बॉटल घेऊन प्यायचो. तर आमच्या आईला ते आवडत नव्हतं की माझा पोरगा दुसऱ्याच्या घरी कशाला जायला पाहिजे प्यायला. तर माझ्या आईला माहित होती की बाबा काय वडील हे लाडवेड करत नाही, फ्रीज कशाला पाहिजे, आहे ना मडकीन प्या की. आईला माहितीये की हे काय ऐकणार नाही. मग काय झालं, एकदा जेवताना सकाळी नाश्त्याला वडिलांना म्हणली, आता बघा हे भाजी उरते की नाही, हे उरलं की नाही मग ते वाया जाते बघा. बाबा म्हणाले हो बरोबर आहे ते, मग ते ठेव की दुपारी खात जा. तसं नसतं. कसं आहे, त्याला परत गरम करून खायला बरोबर वाटत नाही. परत ते खराब झालं असेल नसेल कसं कळणार आपल्याला. बरोबर आहे तुझं. वडिला म्हणतात बोलते, परत बाबा दुपारी आले जेवायला. आता बघा हे दुपारचं जेवण कसं जास्त असतं, नाश्ता तरी थोडासा. आता ह्याच्यात काय घालायचं, मग काय करायचं. बाबा म्हणले एवढ्या वर्षापासून जेवतो हे काय बोलली ना, आता कशाला बोलायला लागली. अहो तसं नाही, महत्वाचं सांगते. संध्याकाळी परत रात्रीला तेच खूप प्रॉब्लेम असू देत. आता बघा ना, पाणी आता या उन्हाळ्यात थोडंसं गार असतं की बरं वाटतं की नाही, मडक्यात कसं ते असते पण लगेच गार होत नाहीत कधी. बाबा म्हणले बोलते काय, आणि आमचे बाबा विचारतायत नाही नक्की काय. नाही अहो सांगते हो. असं असं 3 दिवस झाला. माझ्या बाबा शेवटी तिसऱ्या दिवशी रात्रीला प्लेट पुढे गेला, नाही जेवण. सांग काय पाहिजे. हे मी फ्रीज घेतलं त्यांनी घेतलं, तुम्ही असेल मला फ्रीज पाहिजे. मग माझ्या बापाकडे पैसे पण नव्हते त्यावेळेला. तो त्या दुकानात गेला, त्याच्या वडिलांचं नाव होतं म्हणजे की देतील वडील, म्हणजे ते जे पैसे ते उद्या देतो बँकेत काढून, पहिले फ्रीज माझ्या घरी दे. माझे बाबा त्या टेम्पोतच आले परत, सायकल तिथं जाऊन, हे बघ हे फ्रीज आहे हेच, हा ठेव पाणी पहिलं ठेव. आईने शेवटपर्यंत सांगितलं फ्रीज पाहिजे म्हणून. ती बोलली की शेजाऱ्यांकडे फ्रीज आहे. त्यामुळे माझे बाबा एकदा पण आजारी पडले होते, म्हातारे झाले आजारी पडले. मी गेलो होतो भेटायला. मला म्हणजे तू लग्न नाही केलंस ना बाळा. आधी वाईट वाटायचं पण आता बरं वाटते, तू हुशार आहेस. आई 50 वर्षाला कळलं झालं मला. तर काय असतं, न धनम न जनम न सुंदरीम कविता जगदीश काम ये चैतन्य महाप्रभू म्हणतात मला नकोय पण मला काय पाहिजे, हे नकोय पण मला काहीतरी पाहिजे. मग जन्मनी जन्मनीश्वरे भवतात भक्ती रहे. मला जन्म जन्मांतर तुझी भक्ती पाहिजे, ते बाकी काय. मला गरीब असलो तरी चालेल, 2 चपाती मला मिळत असेल तरी चालेल, पिझ्झा मिळत असेल तरी चालेल, मला त्याच्याशी काही घेणं देणं नाही. पण मला तू पाहिजेस. आणि याच जन्मी नाही, जन्म जन्म पुन्हा पुन्हा. गुरुसाठी पण वंदना म्हणतो ना, जन्मे जन्मे प्रभू से दिव्य ज्ञान. जन्म 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 जन्मांतर मला तुमची सेवा करायची. भक्ती म्हणजे नक्की काय. भक्ती म्हणजे प्रेम आहे भगवंतांचा, आणि आपला जो संबंध आहे हे प्रेमाचा आहे. कशाचा आहे, प्रेमाचा. तो कुठला प्रेम आहे, शाश्वत प्रेम. इथला प्रेम नाही, इथला प्रेम थोड्या वेळासाठी. आजकाल ते व्हायला लागलंय, एक पोरी दुसऱ्याला म्हणते आईला की आपण लग्न करू, आणि तिचा मित्र भेटला का त्या हास्य करते, मग त्याला म्हणते आईला की हा मेलाय. मग ती त्याला धरते, ह्याचा हृदय तुटला का महापौर कोपऱ्यात जाऊन जातो. दुःखाचे गाणी असतात ना ते बसून जातो. मग त्याच्यावरती भेटला असे पोरगा पण कधी ही पोरगी आवडली ती बदलायला लागली. का, कारण या जगात खरा प्रेम नाही, तो आकर्षण आहे, तो प्रेम नाही. पण भगवंतांचा आणि जीवात्म्याचा जो प्रेम आहे तो किती स्वाभाविक आहे बघा. आज आपण कीर्तन करत होतो, तुम्ही जेव्हा ते टाळ वाजवत होते ना, भक्त नाचत होते, ढोल ताशेवाले पण वाजवत होते. उन्हातनं गेलो आपण, उन्हातनं गेलो आणि आलो, पण थकवा जाणवला का, कारण तिथे प्रेम होतं. म्हणजे जिथं आपलं प्रेम असतं तिथे थकवा जाणवत नाही. कोणीतरी म्हणलं, आज एक भक्त म्हणला की म्हणजे आपण रोह्यातनं इथं आलोय ना, ते 570 किलोमीटर आलो. ते आकडा बघितलं 570, पण मला काही थकवा जाणवला नाही. आलो, मस्त आयलो, राहिलो, झोपलो, प्रसाद घेतला, भक्तांमध्ये नाचलो, परत प्रवचन करतोय, परत प्रसाद घेईन, परत झोपीन, परत उठीन, ते चालत राहील. पण हे थकवा नाहीये, कारण आपण प्रेमापायी हे कार्य करतोय.
आपल्यावर कोणी बळजबरी केले का असं चढ कर कथा तर तू करतो चढ घ्या चढ आता कसं आहे आपण जीव आहे देव आहे देव आणि जीवाचं फरक आहे बरं करा असं आहे का प्रेम आहे मी साधना करतो माझं भगवंतांना प्रेम आहे हा करतो ते करतायत प्रभूजी करतायत ते जे प्रेम आहे तो प्रेम तुम्हाला कसं करायचं हे आम्ही तुम्हाला द्यायला तुमचं प्रेम तुम्ही करू शकता तुमचं भगवंताचे जे प्रेम आहे ते साधनेचा महामंत्र दिला का माध्यम तुमचा जुडला कारण नाम या जगातला नसतो नाम भगवंतांपासून येतो गोलोकेर प्रेम धन हरिनाम संकीर्तन हा जो हरिनाम संकीर्तन आहे ना तो गाताना भरे याच्या तोंडात नाही तरी पण नाम भगवंतांपासून येतोय लक्षात घ्या नाम इथला नाहीये आपण जे बोलतो ते शब्द आणि त्याच्यात अवतरतात खाली ते नाम भगवंत स्वतःच भगवंत आहेत अभिनत्वात नाम नामिनः नाम चिंतामणी कृष्ण चैतन्य रस विग्रह पूर्ण शुद्ध नित्य मुक्तो अभिनत्वात नाम नामिनः या नाम जो आहे ना तो चिंतामणी आहे तुमची सगळी इच्छा पुरी करू शकतो तुम्ही जप करताय ना आणि जप करता करता तुम्ही इच्छा केली मला श्रीमंत व्हायचंय होऊन जाईल पण अडकाल मला दुःखी व्हायचं लगेच दुःखी व्हाय सुखी व्हायचं नामात ती शक्ती आहे पण आपल्याला हे नाम त्यासाठी नाही वापरायचंय नाम चिंतामणी कृष्ण चैतन्य रसा विग्रह चैतन्य जो आहे कृष्णाचा पूर्ण तो या नामाच्या आधारे आपल्या आत येतो आणि त्यामुळे तुम्ही बघा जे कोणी नाम घेतात ना ते एकदम उत्साही राहतात बाकी लोक असे दुःखी राहतात किती कमवले तरी टेन्शन असेल त्याच्या कपाळाला आटे आले असायचे बघा तुम्ही मी कॉलेजवर घरात गेलो ना का असे 3 रेषा आल्या असतात मला पण येतात गुरुच्या कॉलेज टेन्शन असं आले का कोण आले महाराज आले का किती घेणार द्यायला लागते टेन्शन मध्ये असतात लोक आणि आमचा भक्त कमवायला काय नाही त्याच्याकडे पुढे तुटा काय मिळते त्याचा पत्ता नसतो पण बिंदास असतो कृष्णदास बिंदास मायादास सदैव उदास तो नेहमी टेन्शन मध्ये नसतो पण भक्त कसा आहे चैतन्य रस विग्रह पूर्ण शुद्ध नाम कसा आहे पूर्ण शुद्ध आहे कधीही घेऊ शकता नाम घ्यायला परिस्थिती लागत नाही तुम्ही काळे आहे का गोरे आहे का ब्राह्मण आहे का मागासवर्गीय आहे का मराठा आहे का हे आहे का ते आहे जात पात काय घेणं देणं नाही ज्यांनी नाम घेतला त्याला धन मिळाला आता पाण्याची टाकी येते बघा कधी कधी पाणी संपलं का ते आता शहरात तरी येतात ते पाण्याची टाकी येतात लोक नळाने पाणी घेतात शहरात तर ती पाणी ज्या टाकीत नाही येतो जो नळ चालू करतो त्याचं बकेट भरेल ना की नाही ते बकेट जातीने भरतो का पाणी जर सोडतो सूर्य उगवतो तो प्रकाश काय जाती बघून देतो का पाऊस पडतो तो श्रीमंताच्या घरात जास्त गरीबाच्या कमी असं पडतो का देव कुठं भेदच करत नाही तसंच हा नाम जो कोणी घेईल त्याचा उद्धार होईल जातीपातीचा प्रश्न तिथंच संपला भागवता जातीपातीचा विषयच नाही त्याच्या पलीकडे आहे नाम चिंतामणी कृष्ण चैतन्य रस विग्रह पूर्ण शुद्ध आश्चर्य काय एकदा एक रामायणातली कथा आहे आचार्यगण म्हणतात एकदा प्रभू राम हे एक तिथे भक्त होता तो रामाचा भक्त होता तो नेहमी मुखात राम नाम घ्यायचा राम 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 ते तोंडात राम असा म्हणजे त्याला असं जीभ जरी धरली ना अशी राम 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 असं व्हायचं ते तेवढं रामाचं नाव घ्यायचं होतं आपण चला 2 मिनिटं घेऊया वाजवा मी म्हणेन एक वेळा असा एका रिदम मध्ये म्हणेन आणि त्याच्या मागे मग तुम्ही म्हणा ठीक आहे राम 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 बोलो राम 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 राम
राम राम राम राम राम राम राम बघा मी बोला म्हणून थांबलं, तुला थांबावं वाटत होतं का? बोला प्रभूजी है ना. राम नामात तुम्ही उड्या मारू शकता, त्या नामात शक्ती आहे. एकदा एक भक्त होता, तो रामाचं नाम घेत होता आणि तो शौचाला गेला. झाडा जंगलात आधी जायचे तसे गेला, शौचालयात गेला आणि तिथे तो राम नाम, त्याला ते राम रामच बोलतच राहायचा. तो मारुतीने पाहिलं की हा नाम जप करतोय, ते पण अशा वेळेला शौचालयात बसलेला असताना. मारुतीला राग, तिने त्याचा लाट त्याच्या पाठीवर मारलं, म्हणजे धम करून मारतो ना तसं मारला आणि तो पडला खाली. पण तरी ते तोंडात राम नाम चालूच होता. असं करत करत थोड्या वेळाने मारुती पोचले अयोध्येला आणि रामाकडे गेले. तर राम असे पाठीला असं चोळत होते असे. तर मारुती म्हणले, काय झालं काय झालं? काय नाही रे, कुठल्या तरी कुठतरी मारलंय माग. कोणी मारलंय? सोडणार नाही मी त्याला. असू दे रे, जाऊ दे, होतं कधी कधी. नाही नाही मला दाखवा. मग मागून अंगवस्त्र काढला, मोठा पाय, एवढा मोठा पाय कोणाचा आहे? जाऊ दे रे म्हणले. नाही मला सांगा. म्हणले आता माझा एक भक्त माझं नाव घेत होता, मी तो उभा होतो ऐकायला. तर काय बोलते माझ्या भक्तांनी त्याला धमकी दिली मारली. मग मला कळलं की ह्याला लागलं का मरून जाईल. मी त्याच्यावर बसलो, तर त्याला मी लोटलं आणि पाठीवर मी मार खाल्ला. म्हणजे तो जो पडला तो नाताने नाही पडला, ते रामाने नाही पडला आणि पाठीवर स्वतःच घेतला. मग ते लगेच खाली बसले. म्हणे अहो पण तो शौचालयात गेला होता. अरे माझं नाव एवढं पवित्र आहे, तू कुठल्याही अवस्थेत घेऊ शकतो. तू तुझ्यासारखे भक्त मारत सुटले, मग कसं व्हायचं? तर पूर्ण शुद्ध नाम तुम्ही कधीही घेऊ शकता. पूर्ण शुद्ध नित्य मुक्त नाम कसं आहे? नित्य मुक्त आहे. तुम्ही कुठल्याही बंधनात असू देत, तुम्ही नाम घेऊ शकता. बंधन म्हणजे कुठलं बंधन? समजा कोणी लहान आहे त्याला वडिलांचं बंधन आहे, कोणी पत्नी आहे त्याला पतीचं बंधन आहे, कोणी माणूसच आहे तर त्याला संसाराचं बंधन आहे, राजा लोकांचं बंधन आहे, राजाला ऋषी लोकांचं बंधन आहे, ऋषीला शास्त्राचं बंधन आहे. बंधन सगळे. नित्य मुक्तो नाम मुक्त आहे. तो कुठेही जाऊ शकतो आणि कोणाकडेही जाऊ शकते. तुळशी महाराणी आहे, ती असं म्हणते का तुम्ही या घरात जन्मले, मी तर ती येते, तिला भक्ती दिसली का तिथे जवळ कुठेतरी घर आहे, मोठे तुळशीत. माझं घर आहे ते. भरपूर सुंदर वाटलं तुम्हाला, असं वैकुंठासारखं वाटलं. तुळशीचं बाग आहे बाहेर. कोणाच आहे? पुढे जोरदार टाळ्या. माताजी उभे राहा. माताजी तुम्हाला एक कॅलेंडर देतो. हरी बोल. एकानेच या ज्याने ज्याने तुळशी लावली. हरी बोल. हे वाजवलं लागलं बाबा. हरी बोल. तर नित्य मुक्तो पूर्ण शुद्धो नित्य मुक्तो अभिनत्वात नाम नामिन. हा नाम कोणाकडेही जाऊ शकतो. हरी बोल. हे बघा, हे नवीन वर्षाचं कॅलेंडर आहे. हरी बोल. हरी बोल. हरी बोल. एका परिवाराच्या का तुमचं मिळून आहे. ते काम कर, दुसरं कॅलेंडर थोडा वेळ देतो, बसा इथे. माता एवढं स्मार्ट असं मी कसं तू पण येतो पहिल्या त्यांना वाटतं मी इकडे तू नाही गेलो.
अभिनत्वात नाम नामिनः, म्हणजे नाम नाम ज्याचं नाम आहे आणि जो नाम आहे हे दोघांमध्ये फरक नाही, हे दोघे काय आहेत, एक आहे. त्यामुळे जेव्हा तुमच्या मुखात तुम्ही म्हणता कृष्ण, त्यावेळेस ऍक्च्युअली तुमच्या जिभावर कोण येतो, कृष्णच येतो. लक्षात घ्या, नामन ते वेगळं नाही, त्याला साक्षात्काराला करायला वेळ लागेल, पण सध्या शास्त्रांचा आधार घेऊन आपण त्याच्यावर कार्य करू. त्यामुळे नामजप केला पाहिजे. नाव घेता उठा उठी होय संसाराची काय तुटी. नाम घेत राहा, काय संसारात पडले तेच तेच स्टोऱ्या, तेच आपण आपल्याला बाळ झाला का आपण त्याचा मोठा होतो, थोडा मोठा झाला आपण आजी झालो परत ते नातूचं करायला लागतं, येऊन जाऊन त्याच स्टोऱ्या. बदलते का काही, तेच पैसे कमवायचे, तेच जेवायचे, पुढं काय. पण नाव असं आहे तो तुमच्या जीवनात नवीन नवीन एक चैतन्य आणतो. तुकाराम महाराज म्हणतात की ज्या वेळेला तुम्ही एकदा विठ्ठल म्हणता तर विठ्ठल पुढे मागे डावीकडे उजवीकडे वर खाली हा विठ्ठल उभा राहतो. त्यामुळे विठ्ठल नाम घेत राहायला पाहिजे. एकदा तुकाराम महाराज यांची एक लीला आहे, अशी अनेक लीला आहे. तुकाराम महाराज सासरे बुवा होते ना, ते आपल्या पोरीला घेऊन एक चिंतित होते की आमची पोरगी ह्याच्याशी लग्न केले आहे ना, हा भजन विजनच करत राहतो. हे नेहमी असतं, नवरा भजन करायला लागला का बायको टेन्शन आहे, कुठे चालले ते. आणि जर बायको भजनाला लागली नवरा म्हणतो जा घरात शांती राहील. महाराज तुम्ही घेऊन जाईल आश्रम मध्ये सेवा करतो. पण नवरा जायला लागला का सगळं टेन्शन, महाराज तर ती नेहमी रडायची बापाकडे की असे येतो असं माझं घर कसं चालवते माझं मला माहिती. तर त्याच्या सासरे बुवांनी काय केलं, कारण जावईला डायरेक्ट पैसे देणं चुकीचं आहे, समाजात थोडं नाव खराब होतं. तर सासरे बुवा काय म्हणाले तुकाराम महाराजांना, महाराज अहो माझ्याकडे लई मिरच्या पडलेले आहेत, स्टॉक एक्स्ट्रा स्टॉक असेल मिरचींचा, तुम्ही आपले विकून टाका आणि काय पैसे ते आपल्या पोरीला माझ्या देऊन टाका, नाही का. तसं दिल्यावर बरं राहील मिरची थ्रू. मग तुकाराम महाराज उभे राहिले मिरची वाटायला. सकाळ सकाळी दुकानात 6 वाजता. लोक आश्चर्य, बाजारात आज तुकाराम महाराज बुवा स्वतः दुकान मांडून. लोक म्हणले महाराज काय मिरची आहे, बरं तुमचा काय भाव आहे, काय नाही एकदा विठ्ठल म्हणत 1 किलो घेऊन जायचं. अख्ख्या बाजारात बोम विठ्ठल 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 विठ्ठल, आणि मिरच्या संपल्या. आज परत सकाळी 6:30ला भजन भंडारा डोंगर. बायको म्हणली कधी असला नावळा नको का बाई, मला असला नावळा नको. तशीच गाडी म्हणत असेल माझं, काय अशा अवस्था आहे बाबा. तर हे आमचे तुकाराम महाराज. त्यामुळे दिवस रात्र नाम घेत राहा, नामाने आपलं हृदय भरून ठेवा. नामाशिवाय दुसरं काही सत्य नाही या जगात. 2 मिनिटासाठी आपण विठ्ठल नाम घेऊ, मग कीर्तन करते. विठ्ठल 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 विठ्ठला 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 विठ्ठल 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 विठ्ठला विठ्ठल 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 विठ्ठला विठ्ठल 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 विठ्ठलाचं नाव घेतलं तरी एक वेगळा तंत्रीत जातो की नाही माणूस, आध्यात्मिक. ते त्या तंत्रीत आपल्याला आयुष्यभर राहायचं, बाकी आपले कार्य करत राहायचे, जे काय ते करत राहायचं, त्याला काही प्रॉब्लेम नाही. पण नामात स्वतःला बुडवून ठेवायचं.
ठीक आहे. आता थोडंसं नामात बोलूया, प्रभूजी कीर्तन करतील. कीर्तनाचा आनंद घेऊया. हरी बोल.